₹2 कोटी लॉस झाला, तो रिकव्हर करणं शक्य नाही म्हणून पळून गेला. कोणाचा तरी प्रॉफिट हा कोणाचा तरी लॉस असतो आणि कोणाचा लॉस कोणाचा तरी प्रॉफिट असतो. जर कोणी म्हणत असेल की याला जुगार आहे किंवा हे आहे, मी म्हणेन की आपल्याकडे अजून तेवढं नॉलेज नाही आलं. आम्हाला शेअर मार्केट चुकीच्या पद्धतीने दाखवलं गेलं. शेअर मार्केटच्या बाबतीत आतापर्यंत मिसगाईड झाले का? मी म्हणेन डेफिनेटली झाले. मला सांगा की शेअर मार्केट म्हणजे रिस्क ही आलीच. मी म्हणेन की शेअर मार्केटचा पहिला रूल आहे की सगळे अंडी आपले एका बास्केटमध्ये ठेवायची नसतात. शेअर मार्केटमध्ये ओपिनियन ट्रेड केले जातात. ट्रेडला माझा एक सिंपल क्वेश्चन आहे, मार्केटमध्ये येत आहे ना, जर तुम्ही मार्केटमध्ये ट्रेड करताय ना, तर तुम्हाला तुमच्या स्ट्रॅटेजीचा ड्रॉडाऊन माहिती आहे का? आज तुम्ही सक्सेसफुल आहात म्हणून तुमचं आता असं ओपिनियन आहे. तुझे ओपिनियन जे काय आहे त्याला काही किंमत नाहीये. मार्केट चालतंच रिटेल ट्रेडरच्या लॉसवरती. की आपल्याला काय म्हणलं तर फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. मार्केटमध्ये हे चालत नाही. Okay. म्हणजे तुम्ही 100 ट्रेड घेणार, त्यातले फक्त 50% ट्रेड बरोबर येणार आहेत. तुमची स्ट्रॅटजी खरंच सिम्युलेट करून डिझाईन करून बघितले का? आणि पटकन श्रीमंत होण्याच्या मागे काय करतात की पैसे घेऊन काय करतात ते लॉसमध्ये जातात. जर कोणी असं अडकलं असेल, मला तुमच्या पॉडकास्टच्या प्लॅटफॉर्मवरती येऊन हे सांगायचं आहे, जर अडकलं असेल तर मी सिम्पल म्हणेन जस्ट स्टॉप. शेअर मार्केट म्हणजे जुगार आहे. ज्या कोल्ह्यांना द्राक्षे मिळाले नाहीत त्यांच्यासाठी द्राक्षे कसे आहेत? आंबटच आहे. म्हणजे श्रीमंत लोकांची यादी शेअर मार्केटनुसार ठरते. मुलांचे लग्न होत नाही आणि त्यातच तुम्ही शेअर मार्केट करत असाल तर मग काय वाजलीच तुमचे 12. लवकर श्रीमंत होण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं सगळे लोक येतात. मुलींनो स्ट्रॉंग राहावा तुम्ही तुमच्या ह्याच्यावरती. मुलं तुमच्यावरती एवढी प्रेम करतात ना, तर त्या बाबतीत तरी स्ट्रॉंग राहावा. तुमची सुरुवात किती रुपयांपासून झाली आणि आत्ता किती रुपयांपर्यंत तुम्ही येऊन पोहोचलेला आहात? सुरुवात तर 10,000 झाली. ते 10,000 रुपये तुमच्या खिशातले होते का दुसऱ्यांचे घेतले होते? बऱ्याचशा लोकांना आपल्याला वाटते की आपण त्यांचा बिझनेस एक्सपांड करतोय, ओके. पण ते बिझनेस एक्सपांड नाहीत करत, प्रॉब्लेम एक्सपांड करतात. जे आम्ही तुम्हाला देतोय ना, ते तुम्ही पहिला व्हेरीफाय करा. मी बऱ्याचशा वेळेला माझ्या आई वडिलांकडून पण पैसे घेतले. म्हणजे लहान असताना हुशार होतो, स्कॉलरशिपला वगैरे आलो होतो, काही ना काहीतरी करेल. सुरुवातीला त्यांची पण इच्छा होती की मी गव्हर्नमेंटमध्ये किंवा याच्यामध्ये काहीतरी ट्राय करावं. सिंगल डे आम्ही त्यावेळेला 22 लाख रुपयाचा लॉस बघितला. आणि एवढा लॉस झाला की स्वतःची बीपीची गोळी 20 रुपयाला होती आणि खिशामध्ये फक्त 10 रुपये होते. बेस्ट आउटपुट पाहिजे ना, बरोबर. तर बेस्ट इनपुट द्यायला पाहिजे. बऱ्याचशा वेळेला मी पण लॉसमध्ये असतो इंट्राडेमध्ये वगैरे, कारण की त्या एक दिवसाचा लॉस कधी कधी 2-2 लाख 3-3 लाख असतो. हे आता खुल्याम कोणी बोलत नाही. यश अपयश हा आयुष्याचा एक भाग आहे. कोणत्याही सिच्युएशनमध्ये तुमचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जर सकारात्मक असेल तर जगातली कुठलीही ताकद अशी नाहीये की जे आपल्याला आयुष्यभरासाठी डाऊनला ठेवू शकते. त्यावेळेला मला असं वाटलं की शेअर मार्केट जे आहे ते बेस्ट प्लॅटफॉर्म आहे. शेअर मार्केटमध्ये आपले कोणाकडे उधारी राहत नाही. कंपाऊंडिंग इफेक्ट जो आहे याला अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणतात, हे जगातलं 8वं आश्चर्य आहे. म्हणजे अगदी 10,000 रुपये कमवणारा व्यक्ती जरी असेल तरी सुद्धा तो 100 करोडचा पोर्टफोलिओ बिल्ड करू शकतोय. माझ्यासाठी माझ्या अंबानी माझ्या आई वडीलच आहेत. त्यामध्ये मी म्हणेन की शेअर मार्केटमध्येच करिअर होऊ शकतं, हा पहिला बिलीफ जो आहे मला सुधीर सरांनी दिला. ज्यावेळेला BMW घेतली त्यावेळेला लोकांनी मला सक्सेसफुल मानायला चालू केलं. एक अतिशय गंभीर घटना आहे आणि आपल्या सर्वांनाच विचार करायला भाग पाडेल असंच काहीसं घडलंय. आपल्या मुलांचा प्रॉब्लेम काय आहे आत्ताच्या माहिती आहे का? आमच्या मुलांना तूप खाल्लं की रूप मिळालं पाहिजे, अशी काहीशी आत्ताच्या जनरेशनची मानसिकता आहे. त्यांना झटपट श्रीमंत व्हायचं आहे आणि या श्रीमंत होण्याच्या प्रोसेसमध्ये न भरून येणाऱ्या चुका होतात त्यांच्याकडून आणि याचं कुठेतरी मग आईवडिलांना, आपल्या कुटुंबाला हे सगळं त्यांनी केलेलं सगळं फेडायला लागतं. संजय मांढरे नावाचे एक गृहस्थ आहेत सातारा जिल्ह्यातील एका XYZ गावातील. त्यांनी त्यांच्याबाबत जे घडलंय, त्यांच्या मुलाने जो प्रताप करून ठेवलाय, ती दुःखदायक कहाणी आपल्यासोबत शेअर केली आणि त्या गोष्टीचं आकलन करण्यासाठी आणि अशा गोष्टी का घडतात याचं विश्लेषण करण्यासाठी आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत त्या क्षेत्रातील एक्सपर्टसुद्धा बसलेले आहेत. थोडक्यात सांगतो की घडलंय नक्की काय. साधारणतः 3 एकर शेतजमीन असलेले शेतकरी ते. सगळं काही व्यवस्थित चालू होतं. एकुलता एक मुलगा, लहानाचा मोठा अगदी संघर्षातून त्यांनी केला. चांगलं शिक्षण त्याला दिलं आणि कुठेतरी बापाला वाटत होतं की मुलगा आता पुढे जाऊन आमचं पांग फेडेल आणि कुठेतरी आमच्या हातचं काम बंद करेल, जेणेकरून आम्हाला कष्ट कमी करावे लागतील आणि मुलगा आमचा एकदा कमवायला लागला की आम्ही कुठेतरी मग निवांत राहू. 19 वर्षांचा अगदी त्यांचा मुलगा आहे. अचानक घरामध्ये नवीन नवीन गोष्टी घेऊन यायला लागला. आता काय होतं की पैसा हे असं मोटिवेशन आहे, जेव्हा 19 वर्षांचा मुलगा कमवायला लागतो तेव्हा आई वडिलांना थोडंसं बरं वाटतं की मुलगा आता स्वतःच्या पायावरती उभं राहिलाय आणि त्यांचं आयुष्यभराची जी काही काळजी असते ती मिटून जाते. त्यांच्या बाबतीत तसंच घडलं.
ज्या काकांच्या बाबतीत ही गोष्ट घडली ते काका जास्त शिकलेले नाहीयेत. मुलाने एका ठराविक पेपरवरती त्यांच्या सह्या घेतल्या होत्या. त्यावेळी कदाचित त्यांनी मुलाला विचारलं सुद्धा होतं, की हे कागद कशाचे आहेत? त्यावेळी मुलाने काहीतरी वेगळं उत्तर दिलं होतं. आणि एक दिवस काय घडतं, एक दिवस ते नेहमीप्रमाणे आपल्या शेतामध्ये जातात आणि तिथे एक गावातील एक मोठे गृहस्थ येतात आणि ते म्हणतात, की "आमच्या शेतामध्ये काय करताय? तुम्ही इथून निघून जावा." न राहून त्यांना प्रश्न पडतो, की "अरे सालोन सालो मी या शेतामध्ये मेहनत घेतोय. माझ्या बापाने कमवून ठेवलेली शेती आहे आणि माझ्याच शेतीतून मला असं हाकलून कोण देतंय? काय आहे हे नक्की प्रकरण?" तसेच ते घरी निघून येतात आणि आपल्या बायकोला सगळं घडलेलं सांगतात. बायकोला प्रश्न पडतो, की हे असं का होतंय? 3-4 तासांच्या अंतरामध्ये घरी कागद येतात. त्यांच्या शेताचे ते 7 बारे असतात. ज्या 7 बाऱ्यांवरती वेगळ्याच माणसांची नावं लावलेली असतात. मग त्यांना प्रश्न पडतो, की हे जे घडतंय ते खूप गंभीर आहे आणि विचार करायला लागण्यासारखं आहे. मग ते आपल्या मुलाला विचारतात, की हे नक्की काय आहे? मुलगा उडवाउडवीची उत्तरं देतो. त्याच्यानंतर आईला प्रश्न पडतो, की ह्याने आणि काही करून ठेवलंय का? म्हणून आई घरातली तिजोरी चेक करते. तिजोरी चेक केल्यानंतर आईला समजतं, की घरामध्ये तिचं जे 2-3 तोळ सोनं होतं, ते सुद्धा घरामध्ये नाहीये. मग या गोष्टी त्यांना खूप गंभीर वाटायला लागतात आणि या गोष्टीची जेव्हा शहानिशा होते, तेव्हा त्यांना असं समजतं, की आपला 19 वर्षांचा मुलगा स्टॉक मार्केटच्या म्हणजे शेअर मार्केटच्या नादाला लागलाय. त्याने कुठलातरी असाच एक रँडम व्हिडिओ बघितला होता. त्या व्हिडिओमध्ये 18-19 वर्षाचा मुलगा एका 50 लाखांच्या गाडीतनं फिरताना बघितला होता आणि तो सांगत होता, की मी शेअर मार्केटमध्ये एवढे-एवढे पैसे कमवले. मग याला पण कुठेतरी कमी वयामध्ये पैसे मिळवण्याचा नाद लागला आणि त्याने आपल्या बापाच्या सह्या शेताच्या 7/12 घेतल्या आणि गावातल्याच एका श्रीमंत असणाऱ्या मोठ्या व्यक्तीकडे रान गहाण ठेवलं आणि त्याच्यातून त्याच्यावरती पैसे घेतले आणि झाला आता विषय असा, की जी रक्कम घेतलेली आहे ती सुद्धा शेअर मार्केटमध्ये तो गमावून बसलाय. बापाने जे कमवून ठेवलं होतं, वडिलांनी कमवलेलं जे राखलं होतं, ते सुद्धा आता हातातून निघून गेलंय आणि आता त्यांच्या वाटेला आयुष्यभरासाठी दारिद्र्य आलंय. आता हे असं का घडतं? याचं कारण एक आहे, की आपल्याकडे मेंटॉर नसतो. त्या क्षेत्रातला आपल्याकडे कोण गुरु नसतो आणि हे फक्त यांच्याच बाबतीत घडतंय असं नाहीये. महाराष्ट्रामध्ये असे कित्येक गावं आहेत, ज्या गावामध्ये असे काही ना काही आपल्याला ऐकायला मिळतात घटना. दुसऱ्यांचे पैसे घेऊन स्टॉक मार्केटमध्ये लावणं, ते पैसे बुडल्यानंतर गाव सोडून पळून जाणं आणि पळून गेल्यानंतर मग ते कुटुंबाला कुठेतरी मग त्या गोष्टी सगळ्या कुटुंबाच्या वाट्याला येणं किंवा कुटुंबाला, सगळ्या समाजाला किंवा ज्या लोकांचे पैसे घेतले त्या लोकांना तोंड द्यायला भाग पाडणं. या सगळ्या गोष्टींचं आकलन करण्यासाठी आणि हे सगळं का घडतंय किंवा शेअर मार्केट चांगलं आहे की वाईट आहे, ते शिकायचं असेल तर कसं शिकलं पाहिजे? या क्षेत्रामध्ये गुरु असणं महत्त्वाचं आहे का? किंवा किती महत्त्वाचं आहे? या क्षेत्रामध्ये खरंच पैसा आहे का? तो मिळवण्यासाठी काय करावं लागतं? कोणत्या चुका टाळाव्या लागतात किंवा कोणत्या गोष्टी कराव्याच लागतात? या सगळ्यांवरती मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे गणेश कदम सर आलेले आहेत. खरं तर शेअर मार्केटमधला त्यांना 10-15 वर्षांचा अनुभव आहे. सेबी रजिस्टर रिसर्च ॲनालिस्ट आहेत ते. 80 लाखांचा वयाच्या 29व्या वर्षी एखादा मुलगा लॉस घेऊन शेअर मार्केटमध्ये उभारी घेतो. 20-25 कोटी रुपये उभे करतो. तेव्हा ही गोष्ट खरंच वाखाणण्याजोगी असते. कारण साधारण 5-10 हजारांचं जरी कर्ज असेल तर आपल्याला ते डोंगराएवढं वाटतं आणि आपण कुठेतरी मग स्वतःला संपवून घेणं किंवा मग डिप्रेशनमध्ये जाणं अशा गोष्टी आपल्या सामान्य माणसाच्या बाबतीत घडतात. पण 80 लाखांचं कर्ज जेव्हा 28-29 वर्षांचा मुलगा डोक्यावरती घेऊन त्याच्यातून उभा राहतो, तेव्हा खरंच त्याला हॅट्स ऑफ टू यू म्हटलं पाहिजे. गणेश सर, द रोहित पाटील शो या माझ्या पॉडकास्ट चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. अपेक्षा व्यक्त करतो, की सामान्य माणसांच्या मनामध्ये शेअर मार्केटबद्दल जे काही मिथ आहेत, आम्हाला शेअर मार्केट चुकीच्या पद्धतीने दाखवलं गेलंय. खरं तर. यामुळे काय होतंय, आमच्याकडे आज पैसा आहे, पण आम्ही शेअर मार्केटमध्ये पैसा लावायला घाबरतो किंवा इन्व्हेस्ट करायला घाबरतो. जसं मी सांगितलं तसं, कारण आमच्यापर्यंत चुकीच्या पद्धतीने शेअर मार्केट पोहोचवलं आहे. अपेक्षा व्यक्त करतो, की तुम्ही हे सगळे दावे खोडून काढाल आणि योग्य ते आम्हाला मार्गदर्शन कराल. या क्षेत्रामध्ये तुम्ही कसं आलात? तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड काय होतं? तुम्हाला या क्षेत्रामध्ये किती वर्षांचा अनुभव आहे? हे आमच्या ऑडियन्सला सांगा.
सो सुरुवात कशी झाली हा चांगला क्वेश्चन आहे. जसं सांगायला गेलं तर मी बाय क्वालिफिकेशन मेकॅनिकल इंजिनियर आहे. ओके. ओके. हं. आणि सुरुवातीलाच एक स्वप्न काय होतं, की माझे आई-वडील दोघं पण जॉबला होते, गव्हर्नमेंट जॉबमध्ये आहेत. ठीक आहे. हं. एक स्वप्न होतं, की आई-वडिलांना जेवढा पगार आहे, हं. त्याच्यापेक्षा तर कुठेतरी पुढे गेलं पाहिजे आणि इंजिनिअरिंगची अवस्था आपल्याला माहिती आहे, की सध्या काय आहे. बरोबर, बरोबर. ओके. त्यामुळे मी शिकायला चालू केलं. एम-बी-ए झाल्यानंतर मग बिझनेस कन्सल्टिंगला सुरुवात केली. पहिला हं, बिझनेस जो आहे. हं, मग त्यामध्ये मल्टिपल बिझनेसेसना कन्सल्ट करत असताना हं, मला प्रत्येक बिझनेसमधल्या काही चुकी म्हणा किंवा त्रुटी समजायला लागल्या. हं, मग त्यावेळेला मला असं वाटलं, की शेअर मार्केट जे आहे ते बेस्ट प्लॅटफॉर्म आहे. हं, इथं जे काही पोटेन्शियल आहे आणि हं, कंपाउंडिंग इफेक्ट जो आहे, हं, तो मला आवडला म्हणून मी शिकायला चालू केलं. हं. आणि आतापर्यंत म्हणायला गेलं तर मोर दॅन 15 पेक्षा जास्त ट्रेनिंग झालेले आहेत. भारतातले ओके. कुठलंही मोठंही नाव असू दे त्यांच्याकडून झालेलं आहे. त्यानंतर हं, कटनी स्मिथ असू दे, टॉम स्नॅस्नॉफ असू दे, हं, हं, त्याचबरोबर हं, इंटरनॅशनल काही ब्रोकर हाऊसचे ट्रेनिंग पण माझे झालेले आहेत. ओके. हं, हं. सो हे सगळं शिकून झाल्यानंतर मी अ, शिकून झाल्यानंतर म्हणजे काम करत असतानाच शिकायला चालू केली होती. ओके. हं. आणि त्याचबरोबर आता सध्या जेवढे क्वालिफिकेशन लागतायत, ते पण सगळे कंप्लीट करून इथपर्यंत आलेलो आहे. बरं. सो हे सगळं झालं माझ्या बाबतीत. हं, आणि दुसरी गोष्ट जसा की क्वेशन होता, की हं. शेअर मार्केटच्या बाबतीत आत्तापर्यंत मिसगाईड झालंय का? मी म्हणेन डेफिनेटली झालेलं आहे. अगदीच, ओके. अगदीच, अगदीच. सो जसं बघायला गेलं, ठीक आहे, की असं म्हटलं जातं, की कोणत्याही माणसाला जर आपल्याला फसवायचं असेल, तर त्याला फक्त ग्रेडी बनवा. हं, हं. ओके. बरोबर. आणि तीच गोष्ट काय होते बऱ्याचशा वेळेला लोकांच्या बाबतीत घडते. लोकांना अपुरं नॉलेज असतं आणि त्यानुसार मार्केटमध्ये यायला काम करायला चालू करतात. हं, आणि मार्केटचा एक रूल आहे. हं, जसं की स्टॉक मार्केटमध्ये 2 टाइप आहेत. हं, पहिला आहे इन्व्हेस्टमेंट. ओके. हं, हं, आणि दुसरा आहे ट्रेडिंग. इन्व्हेस्टमेंटमध्ये जर आपण जातोय, तर हं, तिथं स्लो आणि स्टडी आपण श्रीमंत होतोय. आणि ट्रेडिंगमध्ये बघायला गेलं तर लवकर श्रीमंत होण्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं सगळे लोकं येतात. हं, आणि ट्रेडिंगचा एक रूल जो आहे, तो हं. आहे की इथं बघायला गेलं तर कोणाचा तरी प्रॉफिट हा कोणाचा तरी लॉस असतो आणि कोणाचा लॉस कोणाचा तरी प्रॉफिट असतो. बरोबर. आणि यामध्ये बघायला गेलं तर मार्केट जे काही चालतं हे 90% रिटेल ट्रेडरच्या लॉसवरती चालतं. हं, म्हणजे हं, काय, की जेवढे आपल्यासारखे लोकं येतात, ठीक हं, आहे. हं, यांच्याकडून पैसा इन्स्टिट्यूशनकडे कसा जाईल, ह्याची चांगली प्रोव्हिजन म्हणजे मार्केट आहे असं मी म्हणेन. हं, जर आपण चांगल्या पद्धतीने शिकत नाही, चांगलं प्रूव्हन हं, स्ट्रॅटेजीजवरती काम करत नाहीये हं, हं. आणि त्याचबरोबर आपला इमोशनल कंट्रोल जो आहे, ओके. तो आपल्याकडे नसेल, तर हं, मग अशा बऱ्याचशा घटना ज्या आहेत ह्या मार्केटमध्ये हं. घडू शकतात. जसं की आता तुम्ही सांगितलं या मुद्द्यांवरती मी खरं तर येणारच आहे. पण सुरुवातीला तुम्ही एक खूप छान गोष्ट सांगितली, की मल्टिपल बिझनेस अपॉर्च्युनिटी. मला सांगा, की शेअर मार्केट म्हणजे रिस्क ही आलीच, जे की येस. तुम्हाला पण माहितीच आहे. मग मला सांगा एवढ्या साऱ्या अपॉर्च्युनिटी असताना, त्यात तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड इतकं स्ट्राँग असताना सुद्धा शेअर मार्केटच निवडावं का वाटलं तुम्हाला? पहिली गोष्ट जसं की बाकीचे बिझनेसेस बघत होतो ना, शेअर मार्केटमध्ये आपले कोणाकडे उधारी राहत नाही. ओके. बरोबर. दुसरी गोष्ट मला कुठूनही हा बिझनेस करता येतोय. हं, आणि जर समजा मी आज कुठलाही कॅफे वगैरे टाकलं, हं, 10,00,000 इन्व्हेस्टमेंट आहे. हं, इन केस जर हं, समजा देव नको करून मला क्लोज करायचं झालं, हं, तर मला व्हॅल्युएशन, फर्निचर वगैरे काहीच मिळणार नाही. हार्डली माझ्या हातामध्ये 3 ते 4,00,000 येतील. हं, बरोबर आहे का? हं, हं. सो त्यामुळे एक्झिट पण बघायला गेलं तर शेअर मार्केटमध्ये काय आहे, सोपी आहे. ओके. ओके. हं, आणि दुसरी गोष्ट काय आहे, की याचं जर प्रॉपर आपण बघितलं कंपाउंडिंग इफेक्ट. हं, कंपाउंडिंग इफेक्ट जो आहे याला अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणतात, हे जगातलं 8वं आश्चर्य हं, आहे. ज्या व्यक्तीला हे समजलं, हं, ओके. हं, तर तो व्यक्तीला म्हणजे अगदी ₹10,000 कमवणारा व्यक्ती जरी असेल, तरी सुद्धा तो 100 करोडचा पोर्टफोलिओ बिल्ड हं, करू शकतोय. हं, आणि हं, हे बऱ्याचशा लोकांनी प्रूव्ह करून दाखवलेलं आहे. हं, हं, आणि हे पोटेन्शियल मार्केटमध्ये आहे. हं, हं, आणि ही गोष्ट मला सगळ्यात जास्त कंपाउंडिंगची जी आहे, हं. ती दिसली सगळ्यामध्ये. बरं, आता तुम्ही जसं सांगितलं, की तुमचं एज्युकेशन कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही या क्षेत्रामध्ये आलात. आज येस. बरीच अशी मुलं आहेत, की एज्युकेशनला वाऱ्यावरती सोडतात. 11वी-12वी नंतरच फुल टाईम शेअर मार्केट करायला चालू करतात. तर याबरोबरच शिक्षण पण खूप महत्त्वाचं आहे. हा बॅलन्स कसा साधला पाहिजे, हे यूथला तुम्ही कसं समजून सांगाल? म्हणजे जे फॉर्मल एज्युकेशन आहे, ते तर हं, आपल्याला कंप्लीट करायचंच आहे. ओके. मी म्हणेन की शेअर मार्केटचा पहिला रूल आहे, की सगळे अंडी आपले एका बास्केटमध्ये ठेवायची नसतात. त्यामुळं साइड बाय साइड जर हं. आपण करतोय, तर आपल्याला सगळ्यात चांगला बेनिफिट होऊ शकतोय. ओके. कारण की जर आपण शिकतोय, तर शिकताना मी म्हणतोय की कमवायची आपण गडबड केली, हं, तर मग आपल्याजवळ ते ऑलरेडी आपण काय करतोय, प्रेशर जे आहे ते जनरेट करून घेतोय. हं, हं, शिकतोय तर त्याच्याबरोबर मी म्हणतोय की शेअर मार्केट जरी शिकायला चालू केलं, हं, तर आपल्यावरती कुठलीही जबाबदारी नाहीये. त्यामुळं अगदी आपण तिथं काय करतोय, कमवायला शिकायला चालू करतोय. थोडेफार पैसे जरी टाकले, हं, तर खूप काही अमाउंट आपल्या हातामध्ये नसते.
आणि त्यामध्ये आपण शिकत जातोय. म्हणजे प्रत्येकाचं कसं आहे, की इथं शेअर मार्केटमध्ये ओपिनियन ट्रेड केले जातात. म्हणजे ओके. 40,00,000 लोकांचे 40,00,000 मत आहेत. बरोबर. मग जे तुम्हाला वाटतंय ते हं, खरंच मत मार्केटमध्ये काम करतंय की नाही करतंय, हे हं, पहिल्यांदा व्हेरिफाय करणं गरजेचं आहे. हं, 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 याच्यासाठी मार्केटला टाईम देणं इम्पोर्टंट आहे. हं, हं, बऱ्याचशा वेळेला कसं आहे, की एखाद्या बिझनेसमॅनला मी विचारलं, की हं. तुमचा बिझनेस का चांगला आहे? प्रत्येकजण काय म्हणतोय, माझी क्वालिटी चांगली आहे म्हणून माझा बिझनेस चांगला आहे. बरोबर आहे? बरोबर. तसं ट्रेडरला जर विचारलं, की तू काय इन्व्हेस्टमेंट करतोय? तो काय म्हणेल, की माझी स्ट्रॅटेजी चांगली आहे. हं, ओके. पण ती खरंच स्ट्रॅटेजी व्हेरिफाय केली आहे का? हं, हं, त्याचा तुम्हाला आपल्याला ड्रॉडाउन तरी माहिती आहे का? हं, 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 म्हणजे आपण काय करतो, की 6 मजली बिल्डिंग बांधायला चालू करतो हं. आणि यामध्ये काय करतो, आर्किटेक्टला बोलवतो की गवंड्याला बोलवतो? आर्किटेक्टलाच. आर्किटेक्टला बोलवतो. हं, बरोबर आहे. पण शेअर मार्केटमध्ये खरंच हं. ते आपण करतोय का? मोठी हां. स्वप्न तर बघितली पाहिजेत. बरोबर आहे. पण प्रॅक्टिकली राहून ते सगळं बघणं गरजेचं आहे. हं, आज हं, प्रत्येक ट्रेडरला माझा एक सिंपल क्वेशन आहे. मार्केटमध्ये येताय ना, हं, जर तुम्ही मार्केटमध्ये ट्रेड करताय ना, तर तुम्हाला तुमच्या स्ट्रॅटेजीचा ड्रॉडाउन माहिती आहे का? ह्याचा ॲन्सर होय असेल, ठीक आहे. हं. तर पुढचा क्वेशन आहे, की तुम्हाला तुमचा काल्मार रेशो काढता येतोय का? जसं बघा, कुठल्याही फील्डमध्ये इंजिनिअर जो आहे, पूर्ण प्लॅनिंग बनवल्याशिवाय बिल्डिंग बांधायला जात नाही. म्हणजे अगदीच, इनफॅक्ट अगदीच. फाउंडेशन पण टाकत नाही. ओके. अगदीच बरोबर. मग तुम्ही ट्रेडिंगला का चालू केलं? हं, हं, तुम्ही जसं आलाय तसं दररोज 40,00,000 लोकं येतात. हं, हं, आणि त्यांना पण प्रत्येकाला काही ना काहीतरी कोणाला ई-एम-आय भरायचा आहे, कोणाला हॉस्पिटलचं बिल भरायचं आहे, कोणाला आणि बरेचसे रिझन्स आहेत, बरोबर? हं. मग त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काहीतरी फरक असला पाहिजे. बरोबर. हीच गोष्ट आपल्याला याच्यामधून बघणं गरजेचं आहे. ठीक आहे. अतिशय योग्य तुम्ही मुद्दा मांडलात, की शेअर मार्केटमध्ये यायचं असेल तर पहिला शेअर मार्केटचं नॉलेज असणं खूप इम्पॉर्टंट आहे. जसं की 6 मजली बिल्डिंग बांधायची त्यासाठी पाया मजबूत असणं गरजेचं असतं. अगदी बरोबर बोललात. आता मला एक गोष्ट सांगा, शेअर मार्केट म्हणलं की आता कसं असतं की मी तुम्हाला आपण जेव्हा चर्चा करत होतो तेव्हा हं, पण मी तुम्हाला बोललो. एखाद्या प्रोसेसचं किंवा संघर्षाचं जेव्हा यशात रूपांतर होतं, हं. तेव्हा त्याला लोकं हुशारी म्हणतात. पण बरोबर. त्याचं जेव्हा अपयशात रूपांतर होतं, तेव्हा लोकं वेडेपणा म्हणतात, मूर्खपणा ठरतो तो आपला. आज तुम्ही सक्सेसफुल आहात म्हणून तुमचं आत्ता असं ओपिनियन आहे. पण आम्हाला ठराविक लोकं सक्सेस होताना दिसतात या क्षेत्रामध्ये. असे खूप सारे लोकं आहेत, की अक्षरशः स्वतःचा तर लॉस आहेच, पण दुसऱ्यांचे पैसे घेऊन पण स्टॉक मार्केटमध्ये लावलेत, झटपट श्रीमंत होण्यासाठी आणि खूप मोठा लॉस आणि लॉस इतका झाला, की तो आता रिकव्हर करणं शक्य नाहीये. हं. मग आता जे बिगिनर वगैरे आहेत, जे अगदी 18-19 वर्षांची मुलं असतात, मला प्रामाणिकपणे सांगा, की त्यांचं नक्की चुकतं कुठे? क्लास निवडण्यासाठी म्हणजे जो मेंटॉर आपण म्हणतो, तो त्यांचा चुकीचा असतो? हं. का जसं तुम्ही सांगितलं, की फिलिंग्स किंवा भावनांवरती कंट्रोल पाहिजे याच्यामध्ये? का मग विदाऊट नॉलेज घेतात, जे असं दिसतं आम्हाला, की लक्झरी बाकीच्यांचं, ते कुठेतरी त्यांचं मोटिव्हेशन असतं. नक्की चुकतं कुठे ते सांगा? 4 स्टेपची प्रोसेस आहे. ओके. म्हणजे पहिला ज्याच्याकडे नॉलेज नाहीये त्याला नॉलेज पाहिजे. ओके. बरोबर. आज नॉलेज पण आहे हं. इंटरनेटवरती इझिली मिळते. ओके. हं, हं, हं. काही ठिकाणी तर काही लोकांच्या बाबतीत एक्सेसिव्ह नॉलेज आहे. ओके. ओके. हं, म्हणजे मार्केटमध्ये ज्यावेळेला आपण काम करतोय ना, हं, नॉलेज बरोबर म्हणजे जर समजा मी तुम्हाला विचारलं, हं, ओके, की गाडी चालवायची पद्धत, हं, ओके, हं, जर कोणीतरी एखाद्याने ॲक्सिडेंट केला, हं, ओके, हं. तर त्या गाडीची चुकी असते की त्या ड्रायव्हरची चुकी असते? ड्रायव्हरचीच. ड्रायव्हरची चुकी असते. बरोबर, बरोबर आहे का? बरोबर. मार्केट चालतंच रिटेल ट्रेडरच्या लॉसवरती. ओके. ओके. हे हं, आता खुलेआम कोणी बोलत नाही. हं, 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 बरोबर आहे का? हं. म्हणजे मार्केट रिटेल ट्रेडरच्या जीवावर कमवतं कोण? गव्हर्नमेंट. बरोबर. त्यानंतर कोण एफ-आय-आय, डी-आय, ब्रोकर वगैरे सगळे हं, कमवतात. बरोबर हं, आहे का? हं, ठीक आहे. मग आता ह्या जेवढे लोकं येतायत ना, त्यांनी स्वतःला एक पहिला प्रश्न विचारायचा. जे मला वाटतंय, हं, म्हणजे मी जे काही ट्रेड करणार आहे, हं. त्याचे काहीतरी आपण रूल्स बनवले पाहिजेत. बरोबर. ओके. ते रूल्स खरंच मार्केटमध्ये काम करतात का? हं, हे पहिल्यांदा चेक करणं गरजेचं आहे. हं. आणि जर काम करतायत, उदाहरण घ्या, की मी समजा एक सिंपल उदाहरण घेतलं, की आर-एस-आय नावाची एक स्ट्रॅटेजी आहे. ओके. स्ट्रॅटेजी आर-एस-आयवरती जातोय, तर मी याच्यावरती 100 ट्रेड घेतले, हं, तर माझे ट्रेड किती बरोबर येतायत आणि किती चुकतायत, हं, हे हं, आपल्याला माहिती आहे का? हं, हे हं, हं. कधी आपण बघतच नाहीये. काय होतं, लोकं येतात, त्यांना आर-एस-आय वगैरे असं वाटलं, तर वाटतं, की खूप माझं चांगली टेक्नॉलॉजी आली, मला नवीन काहीतरी मिळालं, तर लगेच आपलं मोटिव्हेशन चालू होतं. ओके. पण ते आपण टेस्टच करत नाहीये. ज्याला आम्ही बॅक टेस्टिंग म्हणतो. ही दुसरी प्रोसेस आहे. जर एकदा नॉलेज आलं, की दुसऱ्या प्रोसेसमध्ये आपल्याला बॅक टेस्ट करायचं आहे. हं, मी म्हणतो लोकांना हे पण सांगतो, की मी जरी शिकवलं तुम्हाला, हं, तरी माझ्या ह्याच्यावरती न जाता जे मी रूल्स सांगितलेले आहेत ना, हे मागच्या 3 वर्षामध्ये जाऊन जायचं. हं. व्हेरिफाय करायचं. कारण की पैसे कोणाचे आहेत? आपले पैसे आहेत, आपले मेहनतीने कमवलेले आहेत. बरोबर आहे का? त्याची सगळ्यात जास्त जबाबदारी कोण घेऊ शकतो? आपण स्वतः घेऊ शकतोय. हं, बरोबर? आणि हे जर टेस्टमध्ये
जर आपल्याकडे पॉझिटिव्ह रिझल्ट आला, ठीक आहे, हं. तर मग त्यानंतर तिसरी प्रोसेस आहे कोणती? व्हर्चुअल ट्रेडिंगची. हं, हं, म्हणजे हं. त्यामध्ये आपला जो रिसर्च आहे, हं, तो हं. काम करतो, नाही करतो हे आपल्याला व्हेरिफाय करायचं आहे. हं, ओके. हं, हं. आणि फायनल स्टेजमध्ये येतं की ॲक्चुअल डिप्लॉयमेंट. ओके. ओके. पैसे लावणं. हं, आता मग पैसे लावल्यानंतर मग आपली सायकॉलॉजी काम करायला चालू करते. हं, आता सायकॉलॉजीमध्ये पण कसं आहे, हं. की जसं आपण बघतो की आपल्याला काय म्हणलं तर फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट लास्ट इम्प्रेशन. इम्प्रेशन. बरोबर. मार्केटमध्ये हे चालत नाही. कारण की मार्केटमध्ये 100% ॲक्युरसीच नाहीये. ओके. म्हणजे तुम्ही 100 ट्रेड घेणार, ओके. हं, हं, आयडियल रेशो जो आहे, हं. तो ट्रेडरचा असा म्हणला जातो की 40 टू 50% ॲक्युरसी. ओके. म्हणजे तुम्ही 100 ट्रेड घेणार, हं. त्यातले फक्त 50% ट्रेड बरोबर येणार आहेत. हं, ओके. हं, हं. मग या सायकॉलॉजीला आपण खरंच टिकू शकतोय का? अच्छा, हा ओके. प्रश्न त्याच्यानंतर येतोय. मग ही जर सक्सेसमधली आपली ही स्टेप टिक झाली, ओके. त्याच्यामध्ये रिस्क रिवॉर्डवरती येतं. आणखीन खूप जास्त टेक्निकल होतंय. हं. त्यामुळे मी कट कट टू शॉर्ट करतो. ओके. आणि जर ही झालं तर मग आपण सक्सेसफुल ट्रेडर बनू शकतोय. हं, आता हं, हं. यामध्ये होतं काय, की हे समजून घ्या, की मार्केटमध्ये म्हणजे आपलंच मार्केट नाही, जगभरामध्ये सगळीकडे जे मार्केट चालतं, हे रिटेल ट्रेडरच्या लॉसवरती चालतं. ओके. आणि याच्यामध्ये म्हणजे बऱ्याच वेळेला पहिल्यांदा ज्यावेळेला मी ऐकलं, मला पण खूप जास्त असं गिल्टी फील व्हायला लागलं. हं, ओके. हं, हं. पण याचं स्ट्रक्चर तर काही आपण बनवलेलं नाहीये. हं, ओके. हं, हं. त्यामुळे मग आपल्याला ह्या ट्रॅपमधून बाहेर यायचं असेल, तर आपल्याकडे एकतर युनिक स्ट्रॅटेजी पाहिजे आणि ती स्ट्रॅटेजी काम करते, नाही करते. आता एवढे टूल्स आहेत. हं, ओके. हं, हे हं. सगळे आपण काय करतो, व्हेरिफाय करतो. जसं की मी अगेन सिव्हिल इंजिनिअरिंगचं उदाहरण देईन. ओके. ओके. जर मला वाटलं समजा, हं. की काय करायचं आहे, की एक पूल बांधायचा आहे. ओके. हं, त्या हं. पिलरवरती किती लोड सहन होतोय की नाही होतोय, हे आपण सॉफ्टवेअरवरती टाकून टेस्ट करतो. बरोबर. बरोबर आहे का? आणि हं. त्यानंतरच त्याची डिझाइन तयार होऊन फायनल प्रोडक्शन चालू होतं. बरोबर. सेम ट्रेडिंगमध्ये आहे. हं, तुमची स्ट्रॅटेजी खरंच सिम्युलेट करून डिझाइन करून बघितली आहे का? हं, ती बॅक टेस्ट करून बघितली आहे का? हे मॅन्युअली पण करता येतं आणि ऑटोमॅट पण करता येतं. हं. लोकं इथपर्यंत येतच नाहीत. ओके. हं, हं, हं. आणि पटकन श्रीमंत होण्याच्या मागे काय करतात, की पैसे घेऊन काय करतात ते लॉसमध्ये जातात आणि हं, हं. एकदा ते लॉसमध्ये अडकलं तर मग ती सायकल कंटिन्यू होते. हं, हं, जर हं. कोणी असं अडकलं असेल, मला तुमच्या पॉडकास्टच्या प्लॅटफॉर्मवरती येऊन हे सांगायचं आहे. जर अडकलं असेल तर मी सिंपल म्हणेन जस्ट स्टॉप. ओके. नका ट्रेड करू. ओके. मार्केटला तुम्हाला कोणीही बोलवलेलं नाहीये ट्रेड करायला. ओके. का तर कसं आहे, की जर मला माझं ते स्किलच नाहीये पैसे हं, जनरेट हं. करायचं. हं. ओके. म्हणजे जर मी एक भांडं घेतलं आणि त्याला खालून सगळे होल्स आहेत. मी ओके. कितीही पाणी टाकलं तरी काय होणार आहे? बरोबर आहे. निघूनच जाणार निघून आहे ते. जाणार आहे. हीच गोष्ट आपल्या बाबतीत घडणार आहे. मग पहिल्यांदा आपल्याला आपली बादली फुल प्रूफ करणं गरजेचं आहे. बरोबर मग आहे. त्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण पैसे टाकले तर पैसे बनणार आहेत. नाही सर, अतिशय छान तुम्ही मुद्दा मांडलात. मला ऑडियन्सला पण सांगावसं वाटतं, की सरांनी एक खूप छान मुद्दा सांगितला. कितीही नॉलेज तुमच्याकडे असलं, तर 50% पर्यंतच इथे ॲक्युरसी असते. तिथून पुढचा जो विषय असतो, नशिबाचा असेल, अंदाजबांधणीचा असेल किंवा मग रिस्क फॅक्टर्स असेल. सर, दोन्हींपैकी तुम्हाला एक चूज करायचं आहे. मला सांगा, शेअर मार्केट हा नॉलेजचा विषय आहे का अंदाजबांधणीचा खेळ आहे? कारण बरेच लोकं काय म्हणतात, शेअर मार्केट म्हणजे जुगार आहे. हां. जुवा. हं, म्हणजे लागला तर लागला, नाहीतर मग याच्यावरती तुमचं काय मत आहे? एक राइट. सक्सेसफुल ट्रेडर म्हणून तुमचं मत काय आहे? मी आत्ता थोड्या वेळापूर्वी हेच सांगितलं. पहिल्यांदा नॉलेज जे आहे ना, हां. ठीक आहे, हे आपल्याकडे असेल, म्हणजे असं कन्सिडर करा, की लोकांना काय होतं, की ट्रेड घेतला, ओके, ओके. ओके. तर 100 मी ट्रेड घेतोय. ज्यावेळेला नॉलेज आहे माझं, मला माहिती आहे माझे 50 ट्रेड चुकणार आहेत, हं, ओके. हं. जर मी इथं रिस्क मॅनेजमेंट करू शकलो, म्हणजे काय, ओके, की अ, हे 50 जे चुकणार आहेत, त्यामध्ये मला माझ्या खिशातून कमी पैसे घ्यायचे आहेत. अच्छा. आणि जर माझा ट्रेड चालला, तर मला लाँग पर्यंत तो काय करायचा, होल्ड करायचा आहे. ओके, ज्याला ओके, रिस्क रिवॉर्ड म्हणतो. म्हणजे ओके. गेला तर माझा ₹1 लॉस झाला आणि प्रॉफिट आला तर किती? ₹2. ₹2. ही जर मेथड जर आपल्याला आली, ठीक हं, आहे, हं, तर आपण मी म्हणेन स्किलचा पार्ट आहे हा. ठीक हं, आहे. हं. मग जर कोणी म्हणत असेल, की याला जुगार आहे किंवा हे आहे, मी म्हणेन, की आपल्याकडे अजून तेवढं नॉलेज नाही आलं. ओके. ओके, ओके. कारण की सिंपल एक माझा क्वेशन आहे. हं. भारतातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती कोण? अंबानी, का मुकेश. श्रीमंत आहे? त्याची वेल्थ कुठे आहे? नाही सांगता येणार, सांगा. त्याची वेल्थ जी आहे ती हं. कुठे आहे? त्याची कंपनी स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड आहे. ओके. ओके. आणि हं. त्या स्टॉक मार्केटमध्ये त्याच्या शेअरची असणारी व्हॅल्यू सगळ्यात जास्त आहे. ओके. म्हणून तो भारतातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे. हं, हं, बरोबर आहे का? हं. म्हणजे श्रीमंत लोकांची यादी शेअर मार्केटनुसार ठरते. ओके. गव्हर्नमेंटच्या कित्येक कंपन्या शेअर मार्केटमध्ये लिस्टेड आहेत. बरोबर ओके, आहे. ओके. पूर्ण जगाची इकॉनॉमी म्हणजे जगातील श्रीमंत व्यक्ती सुद्धा कशावरती ठरतो?
शेअर मार्केटवरती. शेअर मार्केटवरती ठरतो. बरोबर आहे का? जेवढं डेव्हलप कंट्रीज आहेत तिथं 40% to 60% लोकं काय करतात? इन्व्हेस्टमेंट करतात स्टॉक मार्केटमध्ये आणि इंडियामध्ये बघायला गेलं तर किती आहेत? फक्त आता 6%च आहेत. आणि बरोबर. आपण लहान असताना एक गोष्ट शिकली होती. काय माहिती आहे का? ठीक आहे. ज्या कोल्ह्यांना द्राक्षे मिळाली नाहीत त्यांच्यासाठी द्राक्षे कसे आहेत? आंबटच आहेत. बरोबर आहे. अच्छा. म्हणजे आपण सिंपल आहे. जसं मी म्हटलं, की मला 9वी तून 10वी जायचं आहे. ओके. तर मी कोणाला विचारणार? 10वी पास झालेला विचारणार, की नापास झालेला विचारणार? पास झालेला आहेस. बरोबर. पण शेअर मार्केटच्या बाबतीत कोणाला विचारतोय? हां, हे महत्त्वाचं आहे. अगदी बरोबर आहे. सर एक अतिशय भावनिक मुद्दा आहे. आज आम्ही बघतोय की ग्रामीण भागातली मुलं असतील किंवा शहरी भागातली असतील, मुलांची लग्न होत नाहीयेत. 30 ते 35 मध्ये आज असंख्य मुलं आहेत, ज्यांची लग्न होत नाहीत आणि त्यातच तुम्ही शेअर मार्केट करत असाल तर तर मग काय वाजलीच तुमची 12. सो तुम्ही पण शेअर मार्केट करता. तुम्ही मॅरिड आहात. येस. तुम्हाला पर्सनली लग्नाला काही प्रॉब्लेम आलात का? आणि जर आला असेल, तर तुम्ही तुमच्या सासू-सासऱ्यांना कसं समजवलं? ओके. सो पहिली गोष्ट माझ्या सासू-सासऱ्यांना सांगताना किंवा हे करताना ओके, हं. माझे 2 इन्कम सोर्स होते. ओके. ओके. त्यावेळेला पण म्हणजे बिझनेस हं. कन्सल्टिंग थोड्याफार प्रमाणात चालू होतं. ओके. हं. त्यामुळे मी सांगताना मला अडचणी आल्या का? येस, डेफिनेटली आल्या. ओके. ओके, ओके. आणि त्यांना जे काही सांगायचं होतं, हं. ठीक आहे. मी तर सांगितलं. त्यांना ओके. पण डाऊट होता. म्हणजे हं. कुठल्याही मुलीच्या वडिलाला वाटेलच, की माझ्या मुलगीचं भवितव्य व्यवस्थित असलं पाहिजे, सिक्युअर्ड असलं पाहिजे. बरोबर, आणि बरोबर. या फील्डचे नॉलेज जे आहे ते सगळ्यांपर्यंत नव्हतं. हं, हं, सुरुवातीला हं. त्यांचा पण अपोज होता ओके, सगळ्या ह्याच्यामध्ये. ओके, ओके. ओके, पण ओके. मी असं म्हणेन, की याच्यामध्ये माझ्या वाईफनं ओके हं, हं, त्यांना सगळ्यात जास्त कन्व्हिन्स करायचं काम केलेलं आहे. हं. त्यामुळे माझा पार्ट जो आहे तो त्यांनीच कन्व्हिन्स करून बघा असं झाल्यामुळं म्हटलं जातं, की घरची लक्ष्मी जर व्यवस्थित असेल, तर पुरुष म्हणजे म्हणतात, की प्रत्येक सक्सेसफुल पुरुषापाठीमागे एक खंबीर अशी त्याची स्त्री उभा लागते. तेव्हाच तो माणूस यशाला गवसणी घालू शकतो. सरांनी जे त्यांच्याबद्दल जे सांगितलं त्याच्यातून पण एकच गोष्ट कळतं, मुलींनो स्ट्राँग राहावा तुम्ही तुमच्या ह्याच्यावरती. मुलं तुमच्यावरती एवढी प्रेम करतात ना, तर त्या बाबतीत तरी स्ट्राँग राहावा. म्हणजे तुमचं पुढे जाऊन खूप कल्याण होईल. जाऊ दे तो विषय जाऊ दे सर. आता मला सांगा, की तुम्ही आज सक्सेसफुल ट्रेडर आहात. महाराष्ट्रातील पहिलं असं तुमचं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे, जिथे तुम्ही लाईव्ह शिकवता विद्यार्थ्यांना. येस. ओके. तुमची सुरुवात किती रुपयांपासून झाली आणि आत्ता किती रुपयांपर्यंत तुम्ही येऊन पोहोचलेला आहात? सुरुवात तर 10,000 ने झाली. बरं, ओके. मला म्हणजे आता सांगा सॉरी मी कट करतो. ते ₹10,000 तुमच्या खिशातले होते का दुसऱ्यांचे घेतले होते? कारण असं म्हटलं जातं, हां. कुठलाही बिझनेस करायचा असेल, व्यवसाय करायचा असेल किंवा शेअर मार्केट मध्ये सुद्धा पैसे गुंतवायचे असतील, तर ते पदरचे कधी गुंतवायचे नसतात. हं, हं. दुसऱ्यांचे घेऊन गुंतवायचे असतात. तुम्ही काय केलं होतं? नाही, मी असं म्हणेन सुरुवात ज्यावेळेला केली होती मी माझेच पैसे टाकले होते. ओके. हं. आणि इनफॅक्ट लग्न झालं नव्हतं त्यावेळेला. मम्मी-पप्पा दोघं जॉब करत होते. त्यामुळे पैसे जे होते ते माझ्याकडेच होते. बरं. सुरुवातीला 10,000 टाकले हं. आणि अगदी मला असं वाटतंय 10 ते 15 मिनिटामध्ये ₹1,000 आले. मला तर पहिल्यांदा अर्धा तास बिलीफच होत नव्हता, अच्छा. की खरंच असं व्हिडिओ गेम खेळून मला पैसे मिळतात असं हां, वाटलं. मग बरोबरच आहे की कारण बँकेमध्ये तुम्ही ठेवले तर बँक 7-8% रिटर्न देऊन बँकेने दिले असते तुम्हाला ₹800. तुम्ही येस. 5 मिनिटात 10% रिटर्न मिळवले म्हटल्यानंतर वाटणं हां. स्वाभाविक आहे. मग पहिल्यांदा तीच फेज होती. म्हणजे तो पहिला प्रॉफिट जो आहे, ओके. तो काय होतो, की सगळ्यांनाच आवडतो. म्हणजे हं, इनफॅक्ट त्याला बिगिनर्स लक म्हणलं जातं. हं, त्यानंतर मग ट्रेड केले अंधाधुंद आणि त्यामध्ये बऱ्यापैकी चांगला प्रॉफिट केला. हं, त्यानंतर मग तो मी सगळा काय केला, हं. गमावून टाकला. बरं. ओके. हं, त्यानंतर मग जी काही प्रोसेस चालू झाली. ओके. हं, हं. त्यानंतर मग मी बऱ्याच वेळेला माझ्या आई-वडिलांकडून पण पैसे घेतले. ओके. ओके. हं, आणि ते पण मी लॉस केले. कारण की हं, पहिली फेजच अशी होती, की त्यामध्ये किती टाकेल म्हणजे हं, माझी ना प्रूव्हन स्ट्रॅटेजी होती, हं, ना मला कोणी राइट सांगणारं होतं, की अशा-अशा पद्धतीने आहे. मी प्रत्येक व्यक्तीवरती जो म्हणेल, की सक्सेसफुल ट्रेडिंग स्ट्रॅटेजी माझ्याकडे आहे, मी त्याला पैसे दिलेले आहेत. हं. ओके. आणि त्यामध्ये पण मी 1-2 वर्कशॉप करून थांबलो नाही. मल्टिपल करत गेलो. ओके. मग प्रत्येक ठिकाणचे लॉसेस वगैरे असे वाढतच गेले. त्यामुळं काय झालं, की एक लेव्हल अशी आली, की मला पण विचार करावा लागला, की खरंच हं. होतंय, नाही होतंय सगळ्या ह्याच्यातून. ओके. मग त्यानंतर मग हळू असं म्हणतो ना, की कुठे ना कुठेतरी एक आशेची किरण आहे. हं, हं, ओके. हं, हं, मग ती मिळाली. मग पहिल्यांदा मी ऑप्शन सेलिंग आणि हं, स्विंग ट्रेडिंग. हं. ट्रेडिंगमधले सगळ्यात सोपे प्रकार घेतले. मग ओके. त्याच्यामध्ये सक्सेस झालो. नंतर मग हळू पुढे ही जर्नी वाढत गेली. सर आता मला सांगा तुमचे आई-बाबा काय करतात? अ, वडील रिटायर्ड आहेत, ओके. टीचर आहेत. ओके. ओके. टीचर होते, हं, मुख्याध्यापक होते हं. आणि आई अजूनही जॉब करते, टीचर आहे. आता मला एक सांगा, शिक्षक लोकांची मानसिकता काय असते? आता जर शिक्षक जर दुसऱ्यांची मुलं घडवत असतील, हं. तर स्वतःच्या मुलाच्या बाबतीत तर खूप सजग असणार आहेत. येस. त्यांची पण अशी अपेक्षा असेल, की आपल्या मुलांनी शिकावं आणि जॉब करावा. तुम्ही तर अशी गोष्ट निवडली होती किंवा अशा फील्डमध्ये करिअर करायचं बघत होता, की जिथे खूप मोठी रिस्क आहे, जसं की हं, आपलं हं. बोलणं झालंच.
बरोबर. या सगळ्यांमध्ये तुम्ही सांगत असताना सांगितलं, की एक सिच्युएशन अशी होती, की जिथे आई-वडिलांचे पण पैसे मी लॉस केले. हं. कुटुंबाने कसा पाठिंबा तुम्हाला दिला या बाबतीमध्ये? म्हणजे मी त्या बाबतीत असं म्हणेन, की मी खरंच ब्लेस्ड आहे. ओके. ओके. माझ्यासाठी माझे अंबानी माझे आई-वडीलच आहेत. अच्छा, ओके. ओके. कारण की बऱ्याचशा वेळेला म्हणजे हं. लॉस जरी झाला, ठीक आहे, तरी माझ्या वडिलांचं आणि आईनं, ठीक आहे, मला सपोर्ट करणं कधी नाही थांबवलं. ओके. त्यांना एक वाटत होतं, म्हणजे लहान असताना हुशार होतो, स्कॉलरशिपला वगैरे आलो होतो. काही ना काहीतरी करेल. सुरुवातीला त्यांची पण इच्छा होती, की मी गव्हर्नमेंटमध्ये किंवा ह्याच्यामध्ये काहीतरी ट्राय करावं, गव्हर्नमेंट हं, जॉबसाठी हं. वगैरे. पण त्यानंतर मी क्लिअर सांगून टाकलं होतं, की मला त्यामध्ये इंटरेस्ट नाहीये. ओके. आणि मला जे आवडते त्याच्यामध्ये करायचं आहे. आणि ओके, ते तर माझे आई-वडील आहेत. लहानपणापासून मला ओळखतात. मी किती हट्टी आहे ते त्यांना ऑलरेडी माहिती होतं. ओके. त्यामुळे त्यांना कळलं, की हा काही सांगून ऐकणार नाहीये. हं. त्यामुळे ते म्हटले, "मग तुला जे करायचं आहे, जिथं कुठं शिकायला मिळतं ते चालू कर तू ह्याच्यामध्ये." मित्रांनो, मोठी माणसं मोठी का असतात याचं एक उत्तम एक्झाम्पल आपल्याला देता येईल सरांच्या माध्यमातून. मोठ्या माणसांकडे कमालीची नम्रता असते. त्याचबरोबर ते त्यांच्या यशाचं क्रेडिट हे नेहमी दुसऱ्यांना देत असतात. जसं की सरांनी सांगितलं, की आज जे काही आहेत सर, ते फक्त आई-वडिलांच्या आशीर्वादामुळे आणि त्यांच्या धर्मपत्नीच्या सहकार्यामुळे. सर, खरंच ही गोष्ट वाखाणण्याजोगी आहे. आपल्या यशाचं दुसऱ्यांना क्रेडिट देणं यासाठी सुद्धा खूप मोठं मन लागतं, जे तुमच्याकडे आहे. मला अजून एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. प्रश्न असा आहे, की जसं की मी नेहमी सांगत असतो, की रमाकांत अचरेकर सर होते, म्हणून सचिन तेंडुलकर बनला. प्रत्येक क्षेत्रामध्ये गुरूला खूप मोठं महत्त्व असतं. येस. तुमचा गुरु जर योग्य असेल, तो जर तुम्हाला योग्य मार्ग दाखवत असेल, तर तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. या क्षेत्रामध्ये एक चांगला मेंटॉर असणं, एक चांगला गुरु असणं किती गरजेचं आहे? खूप गरजेचं आहे. म्हणजे पहिली गोष्ट मी बिझनेस कन्सल्टिंग करत होतो. मला तर भरपूर गुरु भेटले. त्यामध्ये मी म्हणेन की शेअर मार्केटमध्येच करिअर होऊ शकतं. हं. हा पहिला बिलीफ जो आहे मला सुधीर सरांनी दिला. ओके. म्हणजे मी त्यावेळेला सुरुवात केली होती. मल्टिपल बिझनेसेस करायचे सारखे-सारख्याचे हं. अपॉर्च्युनिटी यायची. मी प्रत्येक बिझनेसमध्ये हातपाय टाकून बसत होतो. मग त्यावेळेला त्यांनी मला फोकसचा अर्थ सांगितला. ओके. ओके. हं. म्हणजे लिटरली मला तर आठवतंय त्यांनी सांगितलं होतं की "तू एकच काम कर, नाहीतर हं. मग ते मला मुलासारखं मानत होते. ते हं. म्हणले, की "जर नाही केलं तर मी तुला मुस्काळात फोडीन." ओके. अच्छा, अच्छा. ओके. म्हणजे बॅकडोर बर्न करणं, हं. जे म्हणतो ना, ठीक आहे, बर्न युअर ब्रिजेस. बॅकडोरच बंद केलं. मला शेअर मार्केटच करायचं आहे. बाकी काहीच करायचं नाही. हं. ज्यावेळेला मी म्हटलं ना, मग त्यावेळेला माझा एकदम अग्रेसिव्ह शेअर मार्केटमध्ये शिकायला आणि हे करायला चालू केलं. कारण की माझा दुसरा कुठला मार्गच नाहीये. बरोबर, ओके. बरोबर. मग त्यामुळे मी शिकायला चालू केलं. त्यानंतर मी म्हणेन, की ऑप्शन सेलिंगमध्ये. हं, ओके. हं, हं. ऑप्शन सेलिंगचं पोटेन्शियल जे आहे, ठीक आहे, हे मला मी म्हणेन सगळ्या ह्याच्यामध्ये जे मेंटॉर आहेत त्यामध्ये सुभाशिस पानी आहे, ठीक आहे. ओके, ओके. त्यांच्याबरोबर मला टाईम स्पेंड करायला चान्स मिळाला ट्रेडर्स कार्निवलमध्ये. म्हणजे इनफॅक्ट आम्ही रात्री 1 ते 2 वाजेपर्यंत गप्पा मारत होतो. त्यांनी मला त्यांच्या बऱ्याचशा गोष्टी शेअर केल्या. त्यानंतर हं. रिस्क रिवॉर्डचा बेनिफिट जो आहे तो झाला. त्यानंतर ऑप्शन बायिंगमध्ये अभिजित सर आहेत, ओके. हं, हं, हं. त्यांच्याकडून मला डेटा रीडिंग समजलं, ओके. आणि सगळ्यात मेजर चेंज जो झाला, ठीक हं, आहे, हं, हं, तो हं. झाला की मी इन्स्टिट्यूशनल ट्रेडिंग ज्यावेळेला डेस्क जॉइन केला त्यावेळेला, ओके. ओके. हं. डेस्क जॉइन केल्यानंतर मला तिथे गेल्यावरती हे लक्षात आलं, म्हणजे त्यांनी मला डायरेक्ट प्रोग्राम केलं. हं, हं, ओके. हं. तुझे ओपिनियन जे काय आहे त्याला काही किंमत नाहीये. ओके. बरोबर. जे सिस्टम आहे तुझी ती खरंच काम करते की नाही करते हं, हं, याच्यावरती हं. जा. हं, हं. म्हणजे मला दररोज काहीही वाटू शकतं, पण मी ते बरोबर. ट्रेड करत नाही. हं. मला रोबोटिक वेनं विचार करायला ते शिकवलं. हं, हं. ओके. आणि हाच मेजर माइलस्टोन जो आहे तो मला इथं आला. म्हणजे एस-ओ-पी जी म्हणतोय ना, ओके. ती एस-ओ-पी फॉलो करणं हं, आणि एक हं. डिसिप्लिन आणणं हं, हे हं. डेस्कच्या माध्यमातून झालं. तर एक खूप छान मूव्ही आहे, दिल है तुम्हारा. तुम्हाला माहीत असेल 2003 साली रिलीज झाला होता. प्रीती झिंटा, महिमा चौधरी आणि अर्जुन रामपालचा. हं. त्याच्यातलं एक सॉन्ग आहे, खूप छान आहे. कभी हसना है, कभी रोना है, जीवन सुख-दुःख का संगम है. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये सुख आणि दुःख येत असतं. फक्त प्रत्येकाच्या सुखाची आणि दुःखाची व्याख्या वेगळी असते. मी नेहमी सांगत असतो, की माणसाचं आयुष्य हे शेअर मार्केटच्या ग्राफसारखं असतं. अप डाउन्स, अप डाउन्स हे येत राहतात. जसं तुम्ही सांगितलं, की तुमची शेअर मार्केटची सुरुवातच ₹10,000 पासून झाली होती. आज तुम्ही एका लेव्हलला येऊन पोहोचला आहात. या सगळ्या जर्नीमध्ये सगळ्यात मोठा लॉस तुम्हाला झाला असेलच. तो किती रुपयांचा झाला होता? त्याच्या पाठीमागचं रिझन काय? नक्की तुमची चूक कुठे झाली होती? आणि त्याच्यानंतर तुम्ही कशी उभारी घेतली? मला आठवतंय मी डेस्क जॉइन चालू केला माझा पुण्यामध्ये. ओके. ओके. माझ्याकडे नियर अबाउट 16 ट्रेडर होते. हं. जे मी सांगेल त्याच्यानुसार डीलर होते ते. बरं. बाय सेल वगैरे करायचे. ओके. ओके. हं. आणि आय थिंक नॉन डायरेक्शनल ऑप्शन सेलिंग आम्ही करत होतो. हं.
आणि फंड पण चांगला होता. हं. मग सिंगल डे आम्ही त्यावेळेला 22 लाख रुपयाचा लॉस बघितला. ओके. आणि हा लॉस असा होता, की त्याचं रिझन जर सांगायला गेलं, हं. म्हणजे लिटरली मी फ्रीजच झालो. ओके. म्हणजे जेवढं आपल्या पूर्ण खानदानामध्ये जेवढं इन्कम नाहीये, वार्षिक इन्कम बऱ्याचशा लोकांचं तितकं नाहीये. तेवढ्या एका ओके. दिवसामध्ये. तेवढा एका दिवसामध्ये आलं. खूप जास्त गिल्ट वगैरे झालं. ओके. पण त्याचं रिझन जर बघायला गेलं, त्यानंतर सुरुवातीला पहिले 15-20 दिवस तर मला असं वाटत होतं, की काहीतरी कोणी करणी वगैरे केली आहे का? कारण काहीच सुचत नाही त्यावेळेला. मग आपण अशा सगळ्या बिलीफचा सहारा घेतो. मग त्याचं रिझन मी शोधून काढलं. तर पहिली गोष्ट मी हाय लेव्हल डेलिगेशन केलं होतं. म्हणजे काय, ओके. की ज्यांचं तेवढं प्रेशर सस्टेन करायची कॅपॅसिटी नव्हती, बरं. अशा लोकांकडे पण ते अकाउंट्स होते. ओके, ओके, ओके. ओके. त्यामुळं काय झालं, की थोडं जरी प्रेशर झालं, तर त्यांनी काय केलं, ते प्रेशर सगळं कोणाकडे केलं? माझ्यावरती आलं. तुमच्याकडे. अच्छा, ओके. अच्छा. मग ते त्यामुळं तेवढे मेंटली ते स्ट्राँग नव्हते. तेवढे ओके. मेंटली स्ट्राँग नव्हते. ओके, ओके. ओके. हं. म्हणजे मला जेवढं वाटत होतं, की असेल, करू शकेल वगैरे, अच्छा. तेवढे नव्हते. हं, हं. आणि दुसरी गोष्ट काय, की मी त्यावेळेला जे मार्जिन्सवरती किंवा ह्याच्यावरती घेतलं होतं, हं, हं. तर ट्रेडिंगसाठी खूप जास्त वेडा होतो. हं, हं, म्हणजे हं. खूप जास्त सगळं माझ्यासाठी जीवन-मरणच ट्रेडिंग आहे. बरोबर. या पद्धतीनं हेवी ट्रेडिंग करत होतो. हं, हं, हं. मग सगळ्यात मोठी मला असं वाटतं, की चूक त्याच वेळेला होती आणि मला त्यावेळेला ड्रॉडाउन वगैरे सगळ्या गोष्टी माहिती होत्या. हं, हं, ओके. हं, हं, हं. माहिती होत्या, की आपली सिस्टम 3% डाऊन येऊ शकते. हं, हं. पण 3% आल्यानंतर एक्झॅक्टली कसं फील होतंय ते त्यावेळेला कळालं. अनुभव आला त्यावेळी. नाही सर, राइट. सोपी गोष्ट नसते. तुम्ही जेव्हा सांगितलं एका दिवसामध्ये 22 लाखांचा लॉस झाला. खरं तर माझ्या अक्षरशः अंगावरती काटा मारला. कारण मी अशी उदाहरणं बघितलीत, जिथं 50,000 आणि लाखाचं जरी कर्ज असलं, तर ते माणसांना डोंगराएवढं वाटतं. आणि मी नेहमी सांगत असतो, की अशा फेजमध्ये लोकं डिप्रेशनमध्ये जातात, स्वतःचं काहीतरी बरं वाईट करून घेतात. पण तुम्हाला लिटरली सांगतो, आत्महत्या हा कुठल्याही गोष्टीवरती कधीच पर्याय असू शकत नाही, असं माझं पर्सनली ओपिनियन आहे. तात्पुरत्या प्रॉब्लेमवरती काढलेला पर्मनंट सोल्युशन आहे, असं मला वाटतं सुसाईड. त्यामुळे अशा गोष्टींपासून दूर राहा. आयुष्यामध्ये जर चांगला मेंटॉर असेल, चांगला गुरु असेल, तर तुम्ही किती पण डाऊन गेलात, तरीसुद्धा तुम्ही फिनिक्स पक्षासारखी उभारी घेऊ शकता. सरांच्या बाबतीतही तसंच घडलं होतं आणि त्याच्यातून गेलेत म्हणून आज ते एवढ्या स्ट्राँगली माझ्यासमोर इथं बसलेत. सर मला याच्यावरती एक गोष्ट ॲड करायची होती. बोला म्हणजे ना. जसं सांगितलं, की लॉस झाला किंवा हे झाला, म्हणजे मला याच्या बाबतीत मी आभार हं. मानेन कल्याणचे. ओके. ओके. त्यांनी आम्हाला एक गोष्ट शिकवली. म्हणजे एक हं, उदाहरण बघा. हं, एखाद्या मुलाचे वडील वारले. हं, ओके. हं. तर तो काय म्हणतो, "माझं आयुष्य सगळं संपलं, बरोबर, बरबाद झालं" आणि बरोबर. दारू वगैरे पिऊन सगळं हं. आयुष्य संपवायला चालू करतो. ओके. घटना तीच आहे. दुसरा एक व्यक्ती म्हणतो, त्याचे पण वडील वारलेत. तो काय म्हणतो, "आता मला माझ्या फॅमिलीची जबाबदारी घेतली पाहिजे." अच्छा, अच्छा. तो काम करायला चालू करतो. ओके. आणि रिझल्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. बरोबर. दोन्ही घटनांमध्ये दोन्ही उदाहरणामध्ये घटना जी आहे ही हं. सेम आहे. ओके. बरोबर, बरोबर. त्या घटनेवरती आपण जो मीनिंग ॲड केला, म्हणजे जो अर्थ मी लावला. ओके, ओके. पहिल्या मुलांना अर्थ काय लावला, की माझं सगळं आयुष्य संपलं. बरोबर. तर रिझल्ट आपल्याला तो बघायला मिळाला. येस. वर्स्ट सिनेरिओ. ओके. बरोबर, बरोबर. आणि जर मीनिंग जर मी हा ॲड केला, हं, ओके, हं, हं. की मला आता जबाबदारी घ्यायची आहे. तर रिझल्ट आपल्याला काय होतोय? वेगळा येतोय. बरोबर. ओके. जो काही फेल्युअर आहे तो फक्त एक नंबर आहे. त्याला हं. आपण काय म्हणतोय? हं, हं, हं. आपण काय सांगतोय, की जर समजा 1,00,000चा लॉस आला, त्याला आपण काय म्हणतोय, माझं आयुष्य संपलं म्हटलं तर तसेच रिझल्ट येणार आहेत. बरोबर, आणि मी बरोबर. म्हटलं, की ₹1,00,000 मी आत्ता घालवतोय, कारण की मला जर करोडो रुपये कमवायचे आहेत, तर हं, हं. माझ्यासाठी ₹1,00,000 काहीच नाहीत. असं जर मी मीनिंग ॲड केलं, तर मला रिझल्ट काय होईल? वेगळा मिळेल. म्हणजे हं, याला आम्ही कॉन्सेप्टमध्ये ट्रेडिंगमध्ये पण शिकवतो, ट्रेडिंग सायकॉलॉजीमध्ये. हं. व्हॉट हॅपन्ड इज नॉट इम्पोर्टंट. हं, हं, हं. हं. तुम्ही त्याच्यावरती स्टोरी काय बिल्ड करताय, हं, हं. त्याच्यावरती तुमचा रिझल्ट मॅटर करतं. म्हणजे बरोबर. घटनेमध्ये काहीही ताकद नाहीये. ओके. रिस्पॉन्समध्ये ताकद आहे. हं, हं. आपण काय रिस्पॉन्स करायचं हेच आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. मी ऑडियन्सला हेच सांगेन, की घटना कितीही खराब असू दे, त्याच्यामधून आपल्याला काय चांगलं घेता हं, येतंय तो हं. अर्थ घ्या. नक्कीच आपल्याला त्याच्यामध्ये यश मिळायला चालू होईल. बरोबर. यश अपयश हा आयुष्याचा एक भाग आहे. कोणत्याही सिच्युएशनमध्ये तुमचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जर सकारात्मक असेल, तर जगातली कुठलीही ताकद अशी नाहीये, की जी आपल्याला आयुष्यभरासाठी डाऊनला ठेवू शकते. सरांनी तेच सांगितलं. सर, जसं तुम्ही बोलताना म्हटलात, की मी तुम्हाला विचारलं, की प्रत्येक क्षेत्रामध्ये जर तुम्हाला म्हणजे कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायचं असेल, तर एक चांगला मेंटॉर असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही नाव घेतलं सुधीर सरांचं आणि त्यांनी तुम्हाला पहिली शिकवलेली गोष्ट म्हणजे फोकस. त्याच्या अगोदर तुम्ही एक गोष्ट प्रामुख्याने बोलला होतात, की मल्टिपल बिझनेस. हं, मला सांगा, की बऱ्याच लोकांना असं वाटतं, की मल्टिपल बिझनेस आपले असले पाहिजेत. हं, म्हणून बरेच लोकं बऱ्याच ठिकाणी म्हणजे आपण म्हणतो, की 2 दगडावरती पाय ठेवून. हं. मल्टिपल बिझनेस असणं हे इम्पोर्टंट आहेच. पण त्याच्यासाठी योग्य स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे? कारण काय होतं बऱ्याच वेळा, एक कुठला तर तुमचा बिझनेस सेट नसतो.
तो सेट व्हायच्या अगोदरच तुम्हाला मल्टिपल बिझनेस चालू करायचे असतात. मग असे बरेच उदाहरणं आहेत, की मग एक ना धड भाराभर चिंध्या आपण त्याला म्हणू शकतो. बरोबर. याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? मी कारण तुमची निश्चित पण थॉट प्रोसेस सुरुवातीला अशीच होती म्हणून म्हटलं. हां, मी निश्चित याला ॲग्री आहे. कारण हं. की काय होतं, की बऱ्याचशा लोकांना आपल्याला वाटतं, की आपण त्यांचा बिझनेस एक्सपांड करतोय. ओके. पण ते बिझनेस एक्सपांड नाहीत करत, प्रॉब्लेम एक्सपांड करतात. हं. आपला डिस्टिंक्ट फोर्टे जो आहे, ओके. म्हणजे यू-एस-बी जर आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. हं. आपला यू-एस-बी जर स्ट्राँग आहे ना, ठीक हं. आहे. हं. मग त्याच्या अपलाईन आणि डाउनलाईनमध्येच आपण बिझनेस करायचे. हं, हं. म्हणजे जी कोर आहे, मी हं. म्हणेन शेअर मार्केट मला माहिती आहे, तर मी शेअर मार्केटच्या आजूबाजूचेच माझे बिझनेस असतील. बरोबर, बरोबर, बरोबर. ओके. हं. जसं की तुमचं आहे, तर तुमच्या ह्याच्यामध्ये मल्टिपल बिझनेसेसमध्ये हे डेलिगेशन आपण त्या पद्धतीनं करू शकतोय का? आणि तेवढी लीडरशिप आहे. लीडरशिप नंतर मग खरंच आपण त्याच्यावरती बिलीफ ठेवू शकतोय का? हं, हं. हा पण मॅटर करतोय. मी म्हणेन की पहिल्यांदा जर आपण बिझनेस करतोय ना, तर 3 वर्ष तर ॲटलीस्ट एकाच बिझनेसवरती आपण राहूया. कारण की ज्या गोष्टी येतायत, ओके, हं, हं. त्याच्या इन आउट गोष्टी जर आपल्याला माहिती झाल्या, तर आपण पुढं चांगल्या पद्धतीने काम करू शकतोय. हं. सर आता तुमचं जे नॉलेज आहे शेअर मधलं, त्याच्यावरून एक गोष्ट कळते, की तुम्ही खूप परिपक्व आहात. तुमच्याकडे नॉलेज खूप आहे. तुम्ही एक चांगले मेंटर आहात. जर एखाद्या मुलाला किंवा एखाद्या व्यक्तीला जर तुमच्यापर्यंत पोहोचायचं असेल, तुमच्याकडून शेअर मार्केटचं नॉलेज घ्यायचं असेल किंवा तुमचा क्लास असेल तर तो जॉइन करायचा असेल, तर त्या व्यक्तीने तुमच्यापर्यंत कसं पोहोचलं पाहिजे? सो तुम्ही एकतर indiantradersacademy.com याच्यावरती जाऊ शकताय. त्याचबरोबर मी तुम्हाला नंबर देतो आमचे हं. टीमचे. ते ओके. तुम्हाला स्क्रीनवरती तुम्ही द्या. त्यांना कॉन्टॅक्ट करू शकताय हं, हं. किंवा आपलं Instagram पेज आहे, तिथून आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकताय. ओके, ठीक आहे. निश्चितच सरांचे जे काही डिटेल्स असतील ते डिस्क्रिप्शनमध्ये दिले जातील. कमेंट्स बॉक्समध्ये दिले असतील. तिथून तुम्ही डायरेक्ट सरांशी कनेक्ट होऊ शकता. योग्य तुम्हाला मार्गदर्शन त्यांच्याकडून केलं जाईल. सर असं म्हटलं जातं, की शेअर मार्केटमध्ये स्वतःचा पैसा कधी लावायचा नसतो. हं. दुसऱ्यांचा पैसा घेऊन शेअर मार्केट करायचं. जर तुम्ही पाठीमागले 4-5 वर्षांचे जर न्यूज आर्टिकल्स बघितले, तर महाराष्ट्रामधले ग्रामीण भागातले कित्येक अशी गावे आहेत, ज्या गावामध्ये एक ना एक इन्सिडेन्स असा घडलेला आहे. एखादा मुलगा असतो, शेअर मार्केटमध्ये 5-50 लाख रुपये कमवतो. त्याच्यानंतर तो गाड्या घेतो. गाड्या घेऊन फिरतो. लोकांना प्रश्न पडतो, वर्षभर आम्ही शेतामध्ये राबतोय, वर्षभर आम्ही आमच्या कुटुंबाची जबाबदारी उचलतोय, आयुष्याची कर्तव्य पार पाडतोय. आम्ही साधी 10 लाखांची गाडी घेऊ शकत नाही. आणि हा अगदी म्हणजे ओठांवरती मिशासुद्धा आलेली नाही, ज्याला मिसरोड फुटलेला नाही असं आपण म्हणतो. ती मुलं 25-25, 30-30 लाखांच्या, 50-50 लाखांच्या फॉर्च्युनर घेऊन फिरतात. मग ह्याच्या जेव्हा मुळाशी गेलं जातं, तेव्हा असं समजतं की हा पट्ट्या शेअर मार्केटमध्ये काहीतरी करतोय. पण ती श्रीमंती 2 वर्षांपुरती असते. त्याच्यानंतर आम्हाला तो मुलगा कुठेतरी गाव सोडून पसार झालेला पाहायला मिळतो आणि त्याच्यानंतर मग पेपरमध्ये बातमी येते. हं. 50 जणांना शेअर मार्केटच्या एका स्टॉक ब्रोकरने घातला डंका, घातला गंडा. 2 कोटी रुपये लॉस झाला. तो रिकव्हर करणं शक्य नाही म्हणून पळून गेला. बरोबर. अशा गोष्टी खूप घडतात. या गोष्टी टाळण्यासाठी काय केलं पाहिजे? आणि लोकांनी विश्वास ठेवत असताना त्या व्यक्तीचं एक पर्टिक्युलर व्यक्ती आहे, त्याच्याकडे कोणती गोष्ट बघून त्याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे? पहिली गोष्ट याला बळी कोण पडतात? ज्यांना नॉलेज नाहीये तेच लोकं. हं, ठीक आहे. हं, सो वॉरेन बुफेट स्वतः काय म्हणतात, की जर हं. आपल्याला कशामध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे ना, पहिल्यांदा टाईम इन्व्हेस्ट करा. म्हणजे ओके, काय शिका. ओके. शिकल्याशिवाय जायचं नाही. हं, म्हणजे हं, सिंपल त्यांचंच मी उदाहरण घेईन. ज्याला 2000 साली डॉट-कॉम बबल ब्लास्ट झाला. ओके. हं, हं, त्यावेळेला सगळे इन्व्हेस्टर झोपले. हं. पण वॉरेन बुफेट नाही झोपले. का? तर हं. त्यांना ते म्हटले, की मला टेक्नॉलॉजी समजत नाही. मी त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट नाही केली. ओके. बरोबर, त्यामुळे ते बरोबर. वाचले हं. आणि 2000 नंतर लोकांना कळायला चालू झालं, की एक्झॅक्टली पूर्ण जगाला ओळख झाली वॉरेन बुफेट कोण आहेत. ओके, ओके. ओके, ओके. जर समजा आपल्याला जो बिझनेस समजत नाही, ओके, त्याच्यामध्ये आपण जर इन्व्हेस्ट करायला लागलो, तर काय कळणार आहे आपल्याला? हं, पैसे गेले कुठं, काय? ठीक आहे. हं, तिथं 20 पेक्षा जास्त असे लूपहोल्स असू शकतात, पिटफॉल्स असू शकतात, हं, ज्याच्यामध्ये पैसे जाऊ शकतात. हं, बरोबर आहे का? मग हं, तिथं इन्व्हेस्टमेंट करून काही नाहीये. हं, आणि एक गोष्ट असं लक्षात घ्या, की हं, आपल्यासाठी ठीक आहे, पैसे जर कमवून घ्यायचे आहेत किंवा हे करायचे आहेत, ओके. हं, हं, तर जो कोणी जास्त रिटर्न देतोय किंवा हं, हे करतोय ना, तो टिकत नाहीये मार्केटमध्ये. हं, एक हं, गोष्ट सिंपल आहे. हं, आता हे कोणाला कळतं? ज्यांनी मार्केटमध्ये येऊन शिकलेलं आहे, ज्यांना हं, माहिती आहे, ज्यांच्या आजूबाजूला असं नेटवर्क आहे, हं, अशा लोकांमध्ये. ठीक हं, आहे. हं. सो पहिल्यांदा इन्व्हेस्टरना पण मी हे सांगेन, की लालची होऊ नका. ओके. ओके. हं, पहिल्यांदा तुमचा जो काही वेळ आहे ना, तो पहिल्यांदा इन्व्हेस्ट करा शिकायला. हं, जर तुम्हाला जी गोष्ट समजते, हं, ओके, हं. त्याच ह्याच्यामध्ये जर तुम्ही चालू केलं काम करायला, तर तुम्हाला बेनिफिट होईल. माझा एक मित्र आहे सर. शेअर मार्केटमध्ये त्याने एक 50-60 लाख रुपयांचा त्याचा लॉस झालाय. मला एक प्रामाणिकपणे सांगा, 50-60 लाख रुपये लॉस झाला, 1 कोटी लॉस झाला, तर तो रिकव्हर करणं शक्य असतं का?
रिकव्हर करायला जसं मी सांगेन, कुठल्याही हं, बिझनेसमध्ये उदाहरण आहे, तसंच इकडे पण आहे. हं. तर तो पहिल्यांदा त्याच्यासाठी कमिटेड आहे का, जिद्दी आहे का, मला हे पहिल्यांदा कमवायचे आहे. ओके. ओके, ओके. आणि जर रिकव्हर करायच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं जर येतोय ना, तो रिव्हेंज मेंटॅलिटीमध्ये आहे. हं, सिंपल. हं, ओके. मी हं. म्हणतोय की तो रिकव्हर करायचा जाऊ दे. पहिल्यांदा आपल्याकडं राइट स्ट्रॅटेजी आहे का, जी खरंच काम करेल. तो नाही काम करणार, त्याची स्ट्रॅटेजी काम करेल. त्याचा हं, हं. अभ्यास आहे का तो? हं, हं. आणि ती स्ट्रॅटेजी खरंच परफॉर्म करणारी आहे का? हं, हं, ओके. हं. तर बरेचसे उदाहरणं आहेत ज्यांनी सी-आरमध्ये पैसे घालवले आहेत आणि कव्हर केलेले आहेत. ओके. ओके, ओके, ओके. त्यापैकी सगळ्यात मी उत्कृष्ट उदाहरण देईन की प्रकाश गाभा सरांचं. हं. ओके. वयाच्या 48व्या वर्षी शेअर मार्केटला चालू केलं आणि एवढा लॉस झाला की स्वतःची बीपीची गोळी ₹20 ला होती आणि खिशामध्ये फक्त ₹10 होते. ती पण बापरे! त्यांना घेता आली नाही. पण आज 75 वर्षी बघायला गेलं तर ते 1,000 करोडपेक्षा जास्त त्यांची नेटवर्थ आहे. ओके. मग ही गोष्ट पण आपल्यासाठी काय होऊ शकते? पॉसिबल होऊ शकते. हं. पण त्याच्यासाठी आपल्याला मेहनत घ्यावी लागेल. माझ्यासारखे असंख्य मुलं आहेत सर, ह्या महाराष्ट्रामध्ये, ज्यांना शेअर मार्केट शिकायचं आहे. शेअर मार्केटचं त्यांना येस पण माहिती नाहीये. हं. आणि मार्केटमध्ये काय होतंय, मार्केटमध्ये खूप सारे क्लासेस आहेत. मी त्या मुद्द्यांवरती नंतर येणारच आहे. पण अगोदर हा मुद्दा एक क्लिअर करतो. त्याने एखाद्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटला व्हिजिट केली. आता काय होतं, प्रत्येकजण आपलं प्रोडक्ट कसं चांगलं आहे, हेच सांगण्याचा प्रयत्न करत असतो. बरोबर बरोबर. आहे का? ही एक येस, येस. सायकॉलॉजी आहे. येस, येस. एखाद्या मुलाला जर चांगला क्लास लावायचा असेल, तर त्या मुलाने नक्की त्या क्लासमधलं काय बघितलं पाहिजे आणि क्लास लावला पाहिजे? सो पहिली गोष्ट बघायचं आहे की जो तिथं ट्रेनर आहे किंवा जे शिकवणार आहे ते हं. रिसर्च अॅनालिस्ट वगैरे आहेत का? ओके, ओके. ओके. हं, दुसरी गोष्ट काय आहे हं, की सेबी रजिस्ट्रेशन कंप्लीट आहे का? हं. त्यानंतर तिसरी गोष्ट जर आपण मी म्हणेन की त्याच्यामध्ये की त्यांना जो रिझल्ट येतोय म्हणजे हं. स्टुडंटना वगैरे ठीक आहे, ओके, ही ओके. खरंच तेवढ्या पद्धतीनं जातोय का? त्यांचे हं, स्टुडंट काय म्हणतात त्यांच्या हं, बाबतीत? हं, ओके. ह्या सगळ्या गोष्टी व्हेरिफाय केल्या तर आपण तिकडे जाऊ शकतोय. हं. आणि तिथं गेल्यानंतर पण मी म्हणेन, की जे काही तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट कॅपॅसिटी आहे, हं, ठीक आहे. हं, हं. पहिले 3 महिने जस्ट वेट एंड वॉचमध्येच थांबा. ओके, ओके. म्हणजे एकदम समजा माझ्याकडे ₹10,00,000 आहेत, ठीक आहे. तर हं, पहिल्या 3 महिन्यामध्ये आपल्याला टाकायचेच नाहीत. हं, हं, का? हं. तर पहिल्या 3 महिन्यामध्ये आपण खूप जास्त मोटिव्हेटेड असतो. बरोबर. ओके. त्यामुळे बरोबर. सगळ्यात जास्त लॉसेस त्याच वेळेला होतात. त्याच वेळेला होतात. त्यामुळे पहिले 3 महिने जरी झाले ना, नंतर स्लो अँड स्टडी मार्केट काल पण होतं, आज पण आहे, पुढे उद्या पण राहणार आहे. आज मी तुम्हाला सांगतो, की शेअर मार्केटवरती सामान्य माणूस का विश्वास ठेवत नाही. एका सामान्य माणसाच्या नजरेतून मी तुम्हाला सांगतो. पर्सनली नका घेऊ, पण मी ओके. सांगतो. काय होतंय, एक 2 महिने, 3 महिने आम्ही शेअर मार्केट शिकतो. हं, आम्ही स्वतःला त्यातले एक्सपर्ट समजायला लागतो. हं, आम्हाला वाटतं, की आम्हाला खूप नॉलेज आहे. आम्ही कुठला तर मग क्लास ओपन करतो. हं. तिथे मग आम्ही 5,000, 10,000, 15,000, 20,000 फीस घेऊन मुलांना शेअर मार्केट शिकवायला चालू करतो. खरं तर दुर्दैव आहे, जो शिकवणारा असतो तोच तेवढा परिपूर्ण नसतो. हं. त्याचंच सगळं लॉसमध्ये चाललेलं असतं. पण तो मात्र सांगत असतो, की आपण खूप त्यातला तज्ञ आहे. बरोबर. तुमच्यासारखे बरेच असे ट्रेडर आहेत, जे सांगतात, की आम्ही एवढा लॉस केला, आम्ही एवढं कमवलं, आमचा एवढा मोठा क्लास आहे, असा आहे, तसं आहे. हं. मार्केटमध्ये खूप सारे क्लास असताना गणेश कदम सरांकडेच क्लास का लावावा? याचं रिझन काय? पहिली गोष्ट जे तुम्ही दुःखद अनुभव घेतलाय, तोच मी घेतलाय. कारण की मी ओके. जिथून चालू केलं ना, हं. मला पण असेच लोकं भेटले. तुम्हाला काय वाटतंय 15 ट्रेनिंग मला का घ्यावी लागली असतील? अच्छा, ओके. ओके. म्हणजे तुम्ही पण पळून-पळून निघालाय हां. त्यातून. पळून-पळूनच झालंय. सगळीकडे धडका खाल्लेलेच आहेत. ओके. कारण की त्यावेळेला मला हे पण माहिती नव्हतं. पहिले तर 7-8 ट्रेनिंग जे काही होते ना, ठीक हं. आहे. ते इन्व्हेस्टमेंट करायचे. हं, हं, हं. ओके. ते एक्झॅक्टली एनालिसिस काय असतो, कशा पद्धतीनं वगैरे हे काहीच सांगायचं नाही. जस्ट डेफिनेशन वगैरे ज्या काय आहेत त्याच फक्त सांगायचे आणि त्याच्यानुसार एक्झॅक्टली काय केलं पाहिजे. ओके, ओके. ओके. त्यांचा काही आगापिछा काहीच नाहीये. ओके, ओके. ओके. हं, की कोणत्या लेव्हलला केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. हं, ओके. हं. पण ज्यावेळेला मोठ्या लेव्हलला आपण काम करायला चालू करतो, म्हणजे हं. ज्यावेळेला मला लक्षात आलं, की मला जर बेस्ट आउटपुट पाहिजे ना, तर बरोबर. बेस्ट इनपुट द्यायला पाहिजे. ओके. अगदी हे जे बरोबर. मला क्लिअर झालं ना, मग त्यावेळेला मी लोकल कुणाकडे शिकायचंच बंद केलं. ओके. ओके. हं. मग ज्याला जे सगळ्यात मोठे नावं आहेत किंवा ज्यांनी ॲक्चुअलमध्ये काहीतरी केलेलं आहे. हं, हं, हं. कारण की त्यांचा माइंडसेट पण इम्पोर्टंट आहे. बरोबर, ट्रेडिंगमध्ये काय आहे, की 30% जे आहे हे टेक्निकल गोष्टी आहेत. बरोबर. 70% सायकॉलॉजी आहे. सायकॉलॉजी मग आहे. त्या सायकॉलॉजी पण आपल्याला अडॉप्ट करायला मदत होते. आता बरोबर. जसं मी म्हटलं, की याच्यामध्ये जातोय, ठीक आहे. हं, हं, तर जे बेसिक सिलेबस आहे ना, हं. त्यानं
काहीच होत नाही. माझ्याकडे एकतर युनिक स्ट्रॅटेजी पाहिजे आणि ती स्ट्रॅटेजी जी आहे, ठीक हं, आहे. लोकं क्लासेस का करतात? ठीक आहे. हं. म्हणजे सिंपल आता मी पण का करत होतो? तर मला माझा टाईम, मनी आणि एनर्जी वाचवायचा होता. बरोबर, बरोबर आहे का? बरोबर, ठीक आहे. बरोबर. म्हणजे मला अशी कोणतीतरी मेथड पाहिजेल होती, जी कोणीतरी आधी शोधलेली आहे. 8-10 वर्ष त्याच्यामध्ये काम केलेले आहेत. ओके. हं, हं, ठीक आहे. आणि ती मला कमी वेळेमध्ये मिळेल. ओके. आणि मी तीच फक्त घेत होतो. मी आजही तेच करतोय. आजही 3 महिन्याला जाऊन शिकतोय. हं. 95% गोष्टी मला माहिती असतात. ओके. पण वरच्या ज्या 5% गोष्टी आहेत ना, हं. त्या माझ्यासाठी खूप जास्त बेनिफिट ठरतात. बरोबर, म्हणजे बरोबर. रिसेंटली पण मी एक वर्कशॉप केला. त्याच्यामध्ये मला असं लक्षात आलं, की मी जी मेथड करतोय, हं, हं, त्याच्यामध्ये मी जर त्याने शिकवलेली एक गोष्ट जी आहे ना, ठीक हं, आहे, ती जर केली, तर माझं एका महिन्यात जे टार्गेट होत होतं, ठीक हं, आहे, हं. ते माझं आता एका आठवड्यात व्हायला लागलंय. ओके, ओके. ओके. हं, कारण की मी म्हणतो ब्रेनस्टॉर्मिंग जो आहे ना, हं, हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. हं, ओके. हं, हं. आणि शेअर मार्केटचं फॉर्मल एज्युकेशन किंवा हे आपल्या इंडियामध्ये कुठेही मिळत नाहीये. त्याचा कुठलाही असा वर्कशॉप किंवा हे नाहीये. ठीक आहे. तर मी म्हणतोय की मला प्रत्येक 2-3 महिन्याला काय करायचं ब्रेनस्टॉर्मिंग करायचं. प्रत्येक ट्रेनर बरोबर मी बोलतो. मी सिंपल म्हणतो. काही लोकांना तर असे पैसे देऊन ठेवलेले आहेत, की मला ते जे शिकवणार आहेत ते माहिती आहेत. हं, फक्त मला काही अडचण आली मला तुमच्याशी बोलायचं आहे. हं, हं, का बोलायचं आहे? तर मला वाटलं कधी तर लॉस झाला किंवा काय झाला, नेमकं तुम्ही काय बनवता? मी हं, काय हं, करतो? ओके. त्यामध्ये काय होतं? हं, ओके. हं, हं, हे नेटवर्क असणं गरजेचं आहे. हं, आणि हं, त्यामुळं काय होतं, की आपल्याला सगळ्यात जास्त फायदा होतो आणि मी आमच्या स्टुडंटना पण तेच सांगतो. हं, 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 जे आम्ही तुम्हाला देतोय ना, ते तुम्ही पहिला व्हेरिफाय करा. हं, ओके. हं, हं, तुमचे हार्ड अर्न पैसे जे आहेत त्याच्यामध्ये टाकायच्या आधी हे खरंच काम करतंय, नाही हं, करतंय, हं, हे व्हेरिफाय करा. ओके. आणि हे व्हेरिफाय झाल्यानंतरच काय करायचे आहेत आपल्याला पैसे लावायचे आहेत. ओके. त्याशिवाय काहीच करायचं नाहीये. म्हणजे जोपर्यंत तुम्ही ह्या प्रोसेस फॉलो करत नाहीये, तोपर्यंत मग हा प्रॉब्लेम आपल्याला आज फेस आपल्याकडे करावा किती लागतो. विद्यार्थी आहेत? आत्ता बघायला गेलं तर आपल्या फ्लोअरवरती नियर अबाउट 50 ट्रेडर डेली लाईव्हला असतात. Zoomला नियर अबाउट 100च्या आसपास असतात. प्रत्येकाला वेगळी स्क्रीन दिलेली आहे. हो. ओके. प्रत्येकाला आपण इथं एक्सटेंडेड स्क्रीन देतो, जेणेकरून मल्टी स्क्रीन सेटअप कसा असतो, प्रोफेशनल लेव्हलचं वातावरण काय होतं, ते हं, हं, बघायला मिळतं. प्लस काही CRचे अकाउंट्स आहेत, हं. त्यावरती पण त्यांना आम्ही शिकवतो, नेमकं काय-काय चालतंय, कशा ऑर्डर होतात, ओके. सायकॉलॉजी काय होते. हं, बऱ्याच वेळेला मी पण लॉसमध्ये असतो. हं, इंट्राडेमध्ये वगैरे. कारण की त्या एक-एक दिवसाचा लॉस कधी-कधी 2-2 लाख, 3-3 लाख असतो. ओके. हं. मग त्यावेळेला आम्ही त्यांना मी कशा पद्धतीने विचार करतोय, किंवा तुम्ही कशी ती हां, सिच्युएशन मला हँडल फील करता? काय होतं, ओके. येस, येस, हे येस. पण मी सांगतो. मला पण मोटिव्हेशन बऱ्याच वेळेला होत नाही, डिमोटिव्हेट होतो. त्यावेळेला मी काय करतो, त्या गोष्टी सगळ्या ज्या आहेत त्या आम्ही बाउन्स बॅक डॉक्युमेंटच्या माध्यमातून वगैरे त्यांना द्यायला चालू करतो. मी माझ्या स्टुडंटना एक गोष्ट सांगतो, की मी तुम्हाला खुश ठेवायचं प्रॉमिस नाही करत, पण हं. मार्केटमधले ट्रान्सपरन्सी द्यायचं प्रॉमिस नक्की करतोय. तुमच्यासारखी सर खरी आणि वस्तुस्थिती मांडणारे जर लोकं असतील ना, तर मला वाटत नाही शेअर मार्केटमध्ये कुणाचा लॉस होईल. कारण जसं तुम्ही सांगितलं, आज तुम्ही एवढे एक्सपर्ट आहात, एवढे तुम्ही पिकला आहात, एवढ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताय, तरी पण तुम्ही एक गोष्ट सांगितली, की आजही मी शिकतोय. हं. आणि खरं तर एका मोठ्या माणसाचं, एका कर्तृत्ववान माणसाची हीच खासियत असते. जसं म्हटलं जातं, की माणूस हा आयुष्यभर शिकत असतो. तसंच सर आज शेअर मार्केटमध्ये एवढे तज्ञ असून, एवढे एक्सपर्ट असून सुद्धा ते सुद्धा शिकतायत. आणि हे तुम्ही प्रांजळपणे कबुली देताय, ही तर खूप मोठी गोष्ट आहे. मला वाटतच नाही, की ह्याच्यामध्ये काही लाज वाटण्यासारखं आहे आणि मार्केट एवढं मोठं आहे ना, आजही मी म्हणतो मला फक्त 10% कळतं. ओके. ओके. 10% पेक्षा जास्त कोणालाच नाही कळत. ओके. बरोबर, बरोबर. आणि तेवढंच आपल्याला ट्रेड करायचं आहे. जेवढं कळतं ना, तेवढंच ट्रेड हां. केलं तरी सुद्धा मला माहिती आहे, की इथून आपण अजून काही सीआर्सपर्यंत अजून जाऊ काय? शकतोय. एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. एका विद्यार्थ्याच्या नजरेतून विचारतोय. आम्हाला शेअर मार्केट म्हटलं की व्यवसाय वाटतो. एक हं. बिझनेस वाटतो. शेअर मार्केट याच्यामध्ये जॉब करता येतो का? आणि ते जॉब करण्यासाठी क्वालिफिकेशन काय लागतं? आणि याच्यामध्ये खरंच करिअर आहे का? करिअर घडू शकतं का? ओके. जर जॉबच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं आपण बघितलं, तर याच्यामध्ये डेफिनेटली बऱ्याचशा अपॉर्च्युनिटीज आहेत आणि बऱ्याचशा लोकांना माहिती पण नाहीये. ओके. ओके. सांगा, सांगा. प्लीज सो सांगा. पहिली गोष्ट जी आहे, म्हणजे जर आपण फक्त मला जॉबच करायचा आहे, ओके. हं. तर मिनिमम इक्विटी डेरिव्हेटिव्हचं जर आपण सर्टिफिकेट कंप्लीट केलं, ओके. ओके, ओके. ज्यामध्ये ऑप्शन्स काय आहे हे जर मला समजलं, तर ॲज अ डीलर म्हणून आपण जॉबला लागू शकतोय. बऱ्याचशा ब्रोकरकडे ही व्हॅकन्सी फॅसिलिटीज, असतात. व्हॅकन्सी असतात. हं, बरेचसे लोकं मिळत नाहीयेत, ओके. हं, त्यानंतर जर थोडंसं आपण पुढे जातोय, हं. म्हणजे जर NSC, BSCमध्ये जर आपल्याला जायचं आहे, ओके. तिथले काही सर्टिफिकेशन्स असतात ते आपण करू शकतोय. हं, हं, त्यानंतर हं, जर आपण बघितलं तर स्वतःचा व्यवसाय करायचा असेल तर बऱ्याचशा अपॉर्च्युनिटीज आहेत. मग मी हं, सिंपल सांगेन की जॉबसाठी जरी अपॉर्च्युनिटी बघितली,
आज सगळ्यात जास्त हुशार मानलं जाणारं कुठलं फील्ड आहे, तर म्हणजे सगळ्यात जास्त हुशार विद्यार्थी कुठं असतात, हं. तर ते असतात IITमध्ये, बरोबर, बरोबर? बरोबर. आणि IITमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये किंवा ह्याच्यामध्ये बघायला गेलं, तर साधारणतः 20% लोकं जे आहेत, ठीक हं, आहे, हं, आज ही HFT ट्रेडिंगसाठी हं, कोडरला हायर केलं जातं. म्हणजे 2 सगळ्यात जास्त हायेस्ट पेड करणारे जॉब आहेत. हं, एक आहे टेक्नॉलॉजीमध्ये जे कोडिंग करतात त्यांना, जे हं, टेक्निकल कंपनी आहेत, Google असू दे, Meta असू दे, हं, हं, Microsoft असू दे यासारख्या, ओके. हं, हं. आणि दुसरं त्याच्या खालोखाल कुठलं प्रोफेशन असेल, तर ते आहेत फिनटेकमध्ये. ओके, म्हणजे ओके. HFT ट्रेडिंग म्हणजे काय, की अगदी मायक्रो सेकंदमध्ये किंवा सेकंदमध्ये जे ट्रेड घेऊन एक्झिट करणारे अल्गोज वगैरे आहेत, ठीक हं, आहे. हं. ते कसे डिझाइन करायचे, काय करायचे याच्यावरती जे कोडर असतात किंवा जे ट्रेडिंग प्लॅटफॉर्म तयार करतात, त्यांना सगळ्यात जास्त पगार असतो. मग यामध्ये पण आपण जाऊ शकतोय. कारण की जर एखादा अल्गो म्हणजे एखादं सॉफ्टवेअर जर आपण असं बनवतोय, की जे स्वतःचे स्वतः पैसे कमवतंय, हं, ओके. हं, मग हं. त्याच्यासारखं चांगलं काय असेल? बरोबर, आणि जर बरोबर. असा आपण अल्गो बनवतोय आणि कंपनींना वगैरे विकतोय, तर मग ते आपल्यासाठी ह्यूज अमाउंट ऑफ अर्निंग आपल्याजवळ राहू शकते. ओके, ओके. माझाच एक गैरसमज होता, तो आज तुमच्या सांगण्यामुळे दूर झाला. मला वाटायचं की शेअर मार्केट म्हणजे फक्त व्यवसाय, फक्त बिझनेस. मला आज तुमच्याकडून कळतंय की शेअर मार्केटमध्ये जॉबसुद्धा करता येतो आणि जॉबच्या एवढ्या अपॉर्च्युनिटीज आहेत. येस. सर आणि तसं सांगायला गेलं तर बरेचसे याच्यामध्ये पण म्हणजे आपल्या मार्केटमध्ये पण ट्रेडिंग चॅलेंजेस असतात. जर आपण ऑन स्टेटमेंट प्रॉफिटेबल आहे, ठीक हं, आहे, हं, हं. तर पुढं करियर बनण्यासाठी बरेचसे डेस्क वगैरे पण अप्रोच करतात. मी हे सांगेन की आमचा पण डेस्क आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही खरंच प्रॉफिटेबल आहात, ऑन स्टेटमेंट 3 महिन्यापेक्षा जास्त प्रॉफिटेबल आहे, तर नक्कीच आमच्या टीमला कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला मे बी ट्रेडिंगसाठी कॅपिटल असू देत किंवा पुढची जर्नी तुमची कशा पद्धतीनं होऊ शकते, हं. याच्यासाठी आम्ही तुम्हाला नक्कीच फ्री ऑफ कॉस्टमध्ये गाईडन्स करायला तयार आहे. चला, आता एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. मला सांगा, की जसं तुम्ही सांगितलं, की तुम्ही महाराष्ट्रातला पहिला आपला असा क्लास आहे, की जिथं लाईव्ह ट्रेडिंग शिकवलं जातं. हं, तुमच्याकडे 40-50 विद्यार्थी आहेत. 40-50 हं. त्यांना स्क्रीन तुम्ही दिलेले आहेत. मी थोडंसं करेक्ट करू का? ओके, लाईव्ह ट्रेडिंगमध्ये शिकवणारे आहेत, पण 4-5च दिवस शिकवतात. ओके. ओके, आम्ही ओके. 2 ते 3 महिने शिकवतो, जेणेकरून बरं. सगळी जर्नी त्यांना क्लिअर हं. होणं गरजेचं आहे याच्यासाठी. बरं, तिथे एखाद्या विद्यार्थ्याला काही प्रॉब्लेम येत असतील, तर ते तिथं तुम्ही मेंटॉर टाइप तिथे तुम्ही त्यांचं खच्चीकरण झालेलं असेल, तर तिथे त्यांना तुम्ही हँडल करता का? एक लेक्चर वगैरे घेऊन, गेस्ट लेक्चर वगैरे घेऊन? येस. ॲक्चुअली बघायला गेलं याच्यासाठीच मी सर्टिफाईड माइंड ट्रेनर पण आहे. पण मी सांगत नाहीये. ओके, NLP प्रॅक्टिशनर आहे. कारण ओके. की ट्रेडिंगमध्ये बरेचसे अपडाऊन येतात. हं, त्यामुळे ते सायकॉलॉजी कशी हँडल करायची, हं, ओके. हं, हं, त्याच्यामध्ये असणाऱ्या कोणत्या पॉइंट्स आहेत, म्हणजे सायकॉलॉजिकलमध्ये काही हं. क्वेश्चन्स असतात, ओके. ओके. हं, त्यामध्ये NLP कम्युनिकेशन मॉडेल आहे. ओके. त्यामध्ये लोकं कोणत्या फेजमध्ये जातात, हं, ओके. ते मी थोडंसं एम्पथाइज करू शकतो. त्यामुळे हं, त्यांना जर राइट क्वेश्चन केले, हं, तर हं. तिथून त्यांना स्वतः डिस्कव्हरी होते आणि बाहेर येतं. ओके. बरं. हा थोडासा काउन्सिलिंगचा पार्ट आहे. हं, पण त्यामध्ये पण लोकांना ते चांगलं वाटतं. ओके. म्हणजे ट्रेडिंग केल्यानंतर मी म्हणतो की ट्रेडिंग तर सगळ्यांनी केलं पाहिजे. म्हणजे हं, इनफॅक्ट का माहिती आहे का? ट्रेडर जो बनतो ना, हं. त्याला इन्स्टंटली राग वगैरे काही येत नाही. ओके. अच्छा, पेशन्स लेव्हल वाढते. पेशन्स लेव्हल वाढते आणि जर ॲक्चुअलमध्ये ट्रेडर असेल ना, तर हां. बघा त्याच्या अपेक्षा अशा कोणाकडून काहीच राहिलेल्या नसतात. मार्केटने सगळ्या बंक करून ठेवलेल्या असतात. बरोबर, बरोबर. रागावरती कंट्रोल ठेवायचा असेल, तर आजपासून नॉन-व्हेज खायला चालू करा, पण ट्रेडिंग करायला चालू करा. सरांच्या म्हणण्यानुसार ट्रेडिंग करायला शिकलात, पेशन्स येतात. पेशन्स आले की रागावरती कंट्रोल येतो. आता मला सांगा, ह्या ज्या तुम्ही सुविधा देता, ह्या सगळ्या तुमच्या असणाऱ्या विद्यार्थ्यांना किंवा तुमच्याकडे तिथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना, हं, हं. जर एखादा मुलगा यवतमाळमध्ये राहतोय, नागपूरमध्ये राहतोय, चंद्रपूरमध्ये किंवा इकडे खाली कोल्हापूर, सांगलीमध्ये राहतोय, त्याला पुण्याला येणं शक्य नाही कारण आपला क्लास पुण्यामध्ये आहे. हं, हं. तर त्या विद्यार्थ्यासाठी तुम्ही काय ऑनलाईन कोर्सेस तुमचे आहेत येस, किंवा ऑनलाईनमध्ये आपण तो प्लॅटफॉर्म जो आहे, ठीक ओके. आहे, रिसेंटली चालू केलेला आहे हं, हं. ऑनलाईनमध्ये. मग ऑनलाईनमध्ये आपलं Android iOS ॲप जे आहे विदिन 15 डेजमध्ये आपलं लॉन्च होतंय. ओके. ओके. हं. ते ऑनलाईनमध्ये पण आत्ता पण कनेक्ट होत आहेत. नॉट ओन्ली महाराष्ट्र, पूर्ण भारतामधून लोकं येत आहेत ओके. आणि हं, ऑनलाईन कनेक्ट करून डेली लाईव्ह याच्यामध्ये आपण शिकवतो. म्हणजे हं. मॉर्निंगची जी काही मूव्हमेंट असते, कुठले ट्रेड होतात, काय होतात, ओके. त्याच्यावरती ट्रेड करून दाखवले जातात आणि या पोझिशनमध्ये म्हणजे डेली बघायला गेलं, ठीक आहे. तर मला आधी असं वाटत होतं, की मी ज्यावेळेला शिकत होतो, की कोणीतरी मला बसून सांगावं, की पोझिशनमध्ये काय होतं, कशा पद्धतीनं आहे. ज्यावेळेला प्रॉफिट तर सगळे दाखवतात, हं, लॉस कोणी दाखवत नाही. हं, हं. मग बरोबर. लॉस कसा हँडल करायचा हे पण आपण त्याच्यामध्ये शिकवतो. बरोबर, बरोबर. म्हणजे तुम्हाला गणेश सरांकडून जर मार्गदर्शन घ्यायचं असेल, त्यांचा क्लासमध्ये जे काही शिकवलं जातं ते जर शिकायचं असेल, तर महाराष्ट्रातल्याच नव्हे देशातल्या कानाकोपऱ्यातून सुद्धा तुम्ही जॉइन होऊ शकता. पुण्यालाच यायलाच हवं किंवा पुण्यामध्ये आलाच पाहिजे याची काही गरज नाहीये. घरी बसून सुद्धा तुम्ही त्यांच्याकडून ऑनलाईन ट्रेनिंग घेऊ शकता.
जसं जर मी 3-4 वेळा उल्लेख केला माझ्या आपल्या ह्या सगळ्या चर्चासत्रामध्ये, की लोकांची आजही मानसिकता एका ट्रेडरकडे बघण्याची खूप चुकीची आहे. जुगारू म्हटलं जातं. त्याच्यानंतर क्रेडिबिलिटी नावाची गोष्ट नाहीये. विश्वासू हम्म, म्हटलं जात नाहीये. कारण हम्म, लोकांसमोर तशी उदाहरणं येतात. जसं मी पॉडकास्टच्या सुरुवातीलाच एक उदाहरण पण दिलं होतं. याच्यामुळे काय होतं, याच्यामुळे आपल्या प्रोफेशनला नावं ठेवलं जातं. बरोबर. म्हणजे ठीक आहे, एक वेळ आपण वैयक्तिक टीका सहन करू शकतो. हम्म, पण आपण ज्या प्रोफेशनला सगळं मानतो, सर्व काही, हम्म, सगळं काही मानतो आणि त्या प्रोफेशनला जेव्हा लोकं नावं ठेवतात ना, तेव्हा वाईट वाटणं स्वाभाविक आहे. हम्म. ही लोकांची मानसिकता बदलायची असेल, तर शेअर मार्केटमध्ये काय बदल व्हायला हवेत किंवा आहे पण ते लोकांपर्यंत का पोहोचत नाहीये, याच्या पाठीमागची कारणं काय आहेत किंवा लोकांची मानसिकता बदलण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, असं तुम्हाला वाटतं? लोकांची मानसिकता तर काही लगेच नाही बदलणार, त्याला वेळ लागेल. ओके. पण ज्या लोकांना आता माहिती आहे, हं. ओके, ठीक आहे, त्यांनी मी म्हणतो की लोकांकडे अपेक्षा ठेवायचं बंद केलं तर आपल्यासाठी बेटर आहे. ओके, ओके. ओके, ओके. म्हणजे मला हं. माहिती आहे की माझं पोटपाणी जे काय आहे हे ट्रेडिंगवरती चालतंय. हं, ओके. हं, हं. तर बाकीच्या लोकांचे मला कशाला ऑथेंटिकेशन पाहिजे? बरोबर. हा पहिला पॉइंट. आणि दुसरा पॉइंट जो आहे, की जसं-जसं अवेअरनेस वाढत जाईल, हं, तसं-तसं लोकांचा याच्यामध्ये बघायचा पॉइंट ऑफ व्ह्यू जो आहे तो काय होतोय, हं. बदलत जातोय. ओके. म्हणजे जसं बघायला गेलं, ठीक आहे. मग मी माझ्या बाबतीत सांगेन म्हणजे त्याच्या आधी लोकं मला स्ट्रगलिंग समजत होते. जोपर्यंत मी BMW घेत नाही तोपर्यंत. हं, ज्यावेळेला BMW घेतली, त्यावेळेला लोकांनी मला सक्सेसफुल म्हणून मानायला चालू केलं. ओके. हं. मग बरोबर. हा एक फरक जो आहे, हा नजरेमध्ये आपल्याला जाणवायला चालू होतो. हं, ओके. हं, हं. सेम या पद्धतीनंच आहे. मी म्हणत नाही की खूप मोठं काही केलं. पण लोकांच्या तुलनेमध्ये म्हणजे लोकांच्या नजरेमध्ये मटेरिअलिस्टिक गोष्टी ज्या आहेत, ठीक आहे, त्याला नेहमी व्हॅल्यू राहणार आहे. खूप छान उदाहरण दिलंत सर तुम्ही. जेव्हा माणूस संघर्ष करत असतो, तेव्हा तुमच्याकडे लोकं अपयशाने बघत असतात आणि त्या अपयशाच्या नजरा जेव्हा ते संघर्षाचं रूपांतर जेव्हा यशात होतं, तेव्हा त्याच आदराने झुकतात. तुमच्याकडे शंकेने बघणाऱ्या नजरा. तसंच तुमचं काहीच आहे, जसं तुम्ही BMWचं उदाहरण दिलंत. मी पुन्हा एकदा सांगतो, शेअर मार्केट हे काही वाईट नाहीये. मी सुद्धा त्याच्यावरती 3-4 रील बनवल्या होत्या. सगळ्या रील ह्या मिलियनमध्ये व्ह्यूज होते. जवळपास त्याला मला आठवतंय की ॲग्रीगेट दीड करोड व्ह्यूज असतील. तर ती एक मी दुसरी बाजू सांगितली होती. चांगली बाजू ही सुद्धा आहे, की जर तुम्ही परिपूर्ण नॉलेज घेऊन एक चांगल्या मेंटॉरसोबत जर शेअर मार्केटमध्ये करिअर करण्याचा प्रयत्न करत असाल किंवा जर तुम्ही करणार असाल, तर निश्चितच तुम्ही त्याच्यामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. सर पॉडकास्टचा आपण शेवट करूया. पण शेवट करत असताना सुरुवातीला जे मी एक गंभीर प्रकरण सांगितलं होतं साताऱ्यामधलं, की एका मुलाने आपल्या आई-वडिलांच्या माघारीच शेतजमिनीवरती वडिलांच्या सह्या घेतल्या. कुठेतरी हं. वडिलांचं तिथं अज्ञान पण नडलं असेल किंवा जास्त शिकलेले नसावीत ते आणि त्याच्यानंतर मग तो कर्जबाजारी झाला. याचं मूळ कारण होतं ते म्हणजे शेअर मार्केट. अशा गोष्टी महाराष्ट्रामध्ये असंख्य घडतात. यावरती तुमचं काय मत आहे? या गोष्टी घडतात ह्या थांबल्या पाहिजेत मला पण वाटतं. पण या हं. प्रश्नातच तुम्ही स्वतः उत्तर दिलं. ते म्हणजे काय, की आई-वडिलांचं अज्ञान. ओके. ओके. पहिली गोष्ट याच्यामध्ये आई-वडिलांनी थोडं जरी शिकले असते, माहिती असतं, कंट्रोल ठेवला असता, तर हे होऊ शकलं नसतं. आणि दुसरी गोष्ट, जे मुलं बघतायत हं. 18-19 वर्षाचे असतील, ठीक आहे. तर मी म्हणेन, की आपल्याकडे सगळ्यात जास्त एनर्जी आहे. हं, ओके. हं, हं, पण त्या एनर्जीला पेशन्सचं, ठीक हं. आहे, जर आपण जोड दिली, तर आपल्याला सगळं जग आपल्याजवळ येऊ शकतं. जर एक्सेप्शनल केसेस बघून आपण काय करतोय, मोटिव्हेट होतोय. कोणीतरी हजारो किंवा लाखो लोकांपैकी एखादा व्यक्ती काय करतोय, ट्रेडिंगमध्ये 19व्या वर्षी, 20व्या वर्षी सक्सेसफुल होतोय आणि ती फक्त नाण्याची एकच बाजू आहे. दुसरी बाजू पण तुम्ही बघायला चालू करा, की असे किती लोकांनी अटेम्प्ट केले आहेत. त्यापैकी किती लोकं सक्सेस झालेले आहेत आणि ते सक्सेस होण्यामागं नेमकं कोणतं सायन्स आहे, हं, ओके? हं, हं. त्यांनी कोणती रेसिपी बनवली, म्हणजे त्यांनी कुठल्या मेथड्स वापरल्या, काय वापरल्या आणि त्या खरंच आपल्याकडे आहेत का? ओके. आणि त्याच्यावरती प्रॉपर आपला रिसर्च झालाय का? तेवढे मार्केटचे सायकल्स आपण बघितलेत का? हं, हं. आणि त्यानंतर डिप्लॉयमेंट आपण केली, म्हणजे फंड डिप्लॉयमेंट केली, तर मग आपल्याला काय होईल, की हळू सक्सेस यायला चालू होईल. मी म्हणेन, की कुठलंही मोठं कॅपिटल लावायच्या आधी सिंपल माझा प्रश्न आहे, की तुम्ही खरंच जरी मिनिमम जरी ₹10,000 जरी लावलेले आहेत, ते खरंच आपण 10,000 चे 20,000, 30,000 करू शकलोय का? आणि हे कॅपिटल करायची पण एक मेथड आहे. ते आपल्याला टप्प्या-टप्प्यानं काय करायचे आहेत, ॲड करायचे आहेत. ओके. जर आपण डायरेक्टली मोठे अमाउंट ॲड केली तर नाही, मार्केटमध्ये लाखो उदाहरणं आहेत. त्यांनी सगळ्यांनी लॉसच केलाय. सो माझी विद्यार्थ्यांना एवढीच एक विनंती आहे, की पेशन्स आणि नॉलेज ह्या 2च याचं आपलं सोल्युशन आपल्याला घ्यायचं आहे. एवढ्या कमी वयामध्ये एवढं नॉलेज आणि एवढं अवेअरनेस असणारी व्यक्ती मी पहिल्यांदाच बघतोय. खरं तर तुम्ही ही गोष्ट मान्य करणार नाही. मला असं वाटतं, की तुम्ही ज्ञानाचा भांडार आहात. कारण मी अनेक शेअर मार्केटमधले जे एक्सपर्ट आहेत त्यांच्यासोबत मी पॉडकास्ट केलेले आहेत. पण तुमच्या एवढं परिपूर्ण
आणि ज्या काही गोष्टी असतील त्या रिअल जे काय आहे ते अशी मतं कदाचित तुम्ही मांडणारी पहिलीच व्यक्ती असेल. आणि मला असं वाटतं की जे कोणी हा पॉडकास्ट बघत असतील, मग ते विद्यार्थी असतील, पालक असतील किंवा गृहिणी असतील, ज्यांना कोणाला शेअर मार्केटमध्ये यायचं आहे, शेअर मार्केट शिकायचं आहे, सरांचे डिटेल्स मी देतो. क्लास लावा अगर न लावा, हे काही प्रमोशन नाही आहे, तुमची चॉईस आहे ती. पण ॲटलिस्ट मार्गदर्शन घेण्यासाठी तरी सरांशी कनेक्ट व्हा. सरांचा एक मास्टर क्लास असतो, तो प्रत्येक आठवड्याच्या शनिवार रविवार असतो आणि तो अगदी मोफत असतो, फ्रीमध्ये असतो. तो तुम्ही जॉईन करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला शेअर मार्केट शिकायचं असेल, शेअर मार्केटमध्ये तुम्हाला यायचं असेल, शेअर मार्केट जवळून जाणून घ्यायचं असेल, तर सरांशी तुम्ही डायरेक्ट कनेक्ट होऊ शकता. त्यांचे जे काही डिटेल्स असतील ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, कमेंट्समध्ये देतोय. तेथील कॉन्टॅक्ट नंबरवरून तुम्ही सरांशी कॉन्टॅक्ट करा आणि सरांसोबत कनेक्ट व्हा आणि शेअर मार्केट शिका. सर, तुम्ही ते आलात आणि आपलं मोलाचं मार्गदर्शन आमच्या ऑडियन्सला केलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. पुन्हा एकदा जेव्हा गरज पडेल तेव्हा मी तुम्हाला निश्चित माझ्या पॉडकास्ट शोमध्ये बोलवेन. तुर्तास थांबूया. धन्यवाद. थँक्यू सो मच. मी पण आभारी आहे. कारण की तुमच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शेअर मार्केटचा अवेअरनेस आणि एक गंभीर मुद्दे जे आहेत ते तुम्ही घेतले. त्याचबरोबर बरेचसे प्रश्न जे आहेत, ठीक आहे, हे मला स्वतःला विचार करण्यासारखे होते. खूप चांगले क्वेश्चन तुम्ही केले. त्यासाठी मी पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो. सो मी रोहित पाटील शो आणि सगळ्या टीमचे पण पुन्हा एकदा आभार मानतो. थँक्यू सो मच. येस, थँक्यू.